श्री पतंजलि महामुनये नमः। या ठिकाणी सूत्रकार म्हणतात की ज्यावेळी असंप्रज्ञात समाधिगत चित्तवृत्ती निरोध नसेल त्यावेळेला पुरुषाला, आत्म्याला, चैतन्याला चित्तवृत्तीशी सारूप्य येतं। या ठिकाणी प्रश्न असा उभा राहतो की काय हो, त्या पुरुषाला असंप्रज्ञात समाधी काळी एक अवस्था म्हणजे स्वरूपावस्था असते आणि तद्भिन्न अशा व्युत्थान काळी तद्भिन्न स्वरूपभिन्न अशी वैरूप्य अवस्था असते का, असं या ठिकाणी प्रश्न पडतो। अर्थात पुरुषाला काय दोन दोन अवस्था असतात का, की एक असंप्रज्ञात कालीन स्वरूपावस्थिती आणि तद्भिन्न अशा व्युत्थान काळी वैरूप्य अवस्थिती किंवा स्वरूपभिन्न स्थिती। अर्थात पुरुषाला दोन दोन अवस्था असतात का आणि त्या सुद्धा परस्पर भिन्न अशा दोन अवस्था असतात का, तर या ठिकाणी उत्तर असं की नाही, तसं नाहीये। त्याला कोणतीच आणि कसलीच अशी अवस्थांतराची बाधा नसते। अवस्थांतर हे त्याला संभवतच नाही। तो वास्तविक कधीच स्वरूप भ्रष्ट सुद्धा नसतो। असंप्रज्ञात समाधी काळी त्याला स्वरूपावस्थिती असते, म्हणजे ही समाधी नसताना व्युत्थान काळी तो स्वरूप भ्रष्ट असतो असाही प्रकार नाहीये। असा परिणामांतराचा प्रकार आत्मचैतन्यामध्ये संभवतच नाही। तो अत्यंत अपरिणामी आहे आणि अविकारी आहे। कुठल्याही प्रकारचे विकार त्यामध्ये संभवत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं परिणामांतर त्यामध्ये संभवत नाही। ठीक आहे, पण मग हा असंप्रज्ञातातील स्वरूपावस्थितीचा आणि व्युत्थानावस्थेतील वृत्ती सारूप्याचा हा प्रकार तरी काय आहे, गौडबंगाल तरी काय आहे। म्हणजे एकदा तुम्ही म्हणता की या आत्मचैतन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिणामांतर संभवत नाही, त्याला विकृती नाही किंवा त्याचा तो स्वरूपभ्रष्ट कधीही नसतो, नेहमी स्वरूपात असतो। मग एकदा असं म्हणता की असंप्रज्ञात समाधीमध्ये त्याला स्वरूपावस्थिती असते, अर्थात त्याचा अर्थ असा होतो की व्युत्थानामध्ये तो स्वरूपभ्रष्ट असतो, पण त्यालाही तुम्ही असं म्हणता की असं अवस्थांतर त्याच्या ठिकाणी नसतं। मग हे गौडबंगाल आहे तरी काय। अर्थात सूत्राचा किंवा सूत्राच्या अनुषंगानं हा आद्य प्रश्न असतो आणि आघाडीचा प्रश्न असतो आणि भयंकर महत्वाचा प्रश्न असतो। तर आता या ठिकाणी सूत्रार्थ मीमांसेला प्रारंभ होतो। म्हणजे आता केवळ तुम्ही जर सूत्राचा अर्थ पाहिला तर तुम्ही सूत्राचा अर्थ करून नामनिराळे होऊ शकता, कारण सूत्राचा अर्थ करणं या ठिकाणी काही तेवढं अवघड नाहीये। पण सूत्रग्रंथाची मीमांसा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये असे जिज्ञास्य प्रश्न हे उठवले जातात, निर्माण केले जातात आणि ज्याच्यामध्ये ही जिज्ञासा असेल त्याच्यामध्ये हा प्रश्न स्वाभाविकपणे उभा राहतो। तर तुम्हा आम्हामध्ये जर स्वाभाविक प्रश्न हा उभा राहिला नाही तरी दर्शनकार हा प्रश्न आपल्या पुढे उभा करून आपल्यामध्ये ही एक जिज्ञासा निर्माण करतात आणि अशा प्रकारे आपल्यामध्ये ज्ञानवर्धन होतं, आपल्यातली जिज्ञास्य वृत्ती सुद्धा वाढू शकते। हा एक दर्शनशास्त्र अभ्यासातला एक अत्यंत उपयोगी असा प्रकार आहे आणि आपल्याला अत्यंत अनुकूल असा भाग आहे की आपल्यामध्ये जिज्ञासा कशी निर्माण करणं किंवा जिज्ञासा करण्यासाठी उद्युक्त केलं जातं आणि जिज्ञासा निर्माण करून आपल्याला ज्ञान दिलं जातं। आता क्षणभर विचार करा की केवळ सूत्र आणि सूत्राचा अर्थ बघून सर्वसामान्यपणे आपण त्यातून बाहेर गेलो असतो की बाबा ठीक आहे, ज्यावेळेला असंप्रज्ञात समाधी नसते त्यावेळेला वृत्ती सारूप्य येतं। पण असं जिज्ञासा विरहित केवळ त्याचा अभ्यास आपण केला तर अनेक प्रश्न जे उभा राहायला पाहिजेत ते उभा राहत नाहीत आणि ते कदाचित पुढे मागे कधीतरी उभा राहतात आणि त्याचं शंका समाधान आपल्याला त्यावेळेला करता येत नाही।
त्यामुळे हा दर्शनाभ्यासामध्ये हा ज्ञानमंथनाचा जो भाग आहे तो अशा प्रकारे निर्माण केला जातो आणि तो प्राप्त होत असतो. आता या ठिकाणी मुद्दाम दर्शनकार असा या ठिकाणी पेच टाकतात की असंप्रज्ञात अवस्थेमध्ये तुम्ही स्वरूपावस्थिती सांगता. याचा अर्थ असा होतो की संप्रज्ञात भिन्न व्युत्थान काळी ज्यावेळेला समाधी नसते, चित्तवृत्तींचा निरोध नसतो, त्यावेळेला स्वरूपावस्थिती नसते की काय? अर्थात चैतन्य हे स्वरूप भ्रष्ट असतं की काय? तर असं सांगितलं जातं तसं नाहीये. आत्मचैतन्य कधीही स्वरूप भ्रष्ट होत नाही. ते अपरिणामी आहे, अविकारी आहे. त्याच्यामध्ये कुठलाही विकार संभवत नाही, त्याच्यामध्ये कुठलाही परिणाम संभवत नाही, परिणामांतर संभवत नाही असं तुम्ही म्हणता. मग असं सांगितल्यामुळे या ठिकाणी एक जिज्ञासा निर्माण होते की मग हे गौड बंगाल काय, की असंप्रज्ञातामध्ये स्वरूपावस्थिती असते आणि तद्भिन्न काळी स्वरूप भ्रष्ट नसतो. मग दोन्हीमध्ये फरक तरी असा काय आहे? तर अशा प्रश्नानेशी सूत्रार्थ मीमांसेला प्रारंभ होतो आणि हा या ठिकाणी आघाडीचा प्रश्न आहे आणि आद्य प्रश्न आहे. असो, आता असं पहा की ज्यावेळी असंप्रज्ञातगत सर्व चित्तवृत्तींचा निरोध असतो त्यावेळी बुद्धीवर कुठल्याच प्रकारचं अंतर्बाह्य विषयांचं असं प्रक्षेपण नसतं. हे आपण आतापर्यंत पाहिलं की चित्तवृत्ती निरोध म्हटल्यानंतर बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारे वलय उठत नाही आणि बुद्धीपासून कुठल्याही प्रकारचं वलय निघत नाही. त्यामुळे बुद्धीचा जो संवेदक किंवा बुद्धीची संवेदना घेणं आणि संवेदनेचं पुरुषावर प्रक्षेपण करणं हा जो बुद्धीमध्ये प्रकार संभवतो की बुद्धी ही वस्तूपासून संवेदना घेते की बाबा ही सुखकारक वस्तू आहे, ही दुःखकारक वस्तू आहे वगैरे संवेदना घेते आणि ती संवेदना घेऊन ती पुरुषावर प्रक्षेपित करते आणि हा जो दर्शित विषयाचा भाग आहे तोही आपण पाहिला. आणि पुरुषापासून प्रतिप्रक्षेपणाच्या अभावात ते स्वीकारणं म्हणजे खरं वास्तविक पाहता पुरुषापासून कुठलंही प्रक्षेपण निघत नाही, पण प्रतिध्वनीप्रमाणे प्रतिसंवेदनाचा भाग संभवतो आणि त्या ठिकाणी प्रतिसंवेदना ही स्वीकारली जाते. अर्थात हे सगळे प्रकार असंप्रज्ञात समाधीमध्ये स्थगित होतात. हे तर आपल्या बुद्धीला आतापर्यंत पटलेलं आहे. त्यामुळे विपर्यास, भ्रम, आरोप प्रत्यारोप यांचा आधार किंवा ज्याला पीठ म्हणतात ते पीठ या ठिकाणी नाहीसं झालेलं असतं. असंप्रज्ञात समाधीमध्ये कुठल्याही प्रकारे भासाला आधार नसतो, विपर्यासाला आधार नसतो, भ्रमाला आधार नसतो, प्रतिभासाला आधार नसतो आणि आरोप प्रत्यारोप घडण्याला सुद्धा आरोप नसतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी स्थगित झालेल्या असतात. त्यामुळे विपर्यास, भ्रम, आरोप प्रत्यारोप हे सगळे स्थगित झाले असतात म्हटल्यावर त्यामुळे पुरुष हा कर्ता आहे किंवा भोक्ता आहे किंवा ज्ञाता आहे किंवा मंता आहे किंवा बोद्धा आहे किंवा द्रष्टा आहे किंवा स्पष्टा आहे किंवा श्रोता आहे किंवा घ्राता आहे किंवा रचयिता आहे वगैरे 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 सगळे प्रकार हे सुद्धा सगळे विपर्यस्त प्रकार हे स्थगित झालेले असतात आणि आरोप प्रत्यारोपांची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शक्यता नसते. पण जेव्हा चित्तामध्ये वित्थानावस्था असते तेव्हा संवेदना आणि ज्ञान यांचं क्षेपण आणि प्रक्षेपण किंवा क्षेपण आणि प्रतिक्षेपण हे संभवतं. त्यामुळे पुरुषापासून बुद्धीला प्रतिसंवेदना प्राप्त होते आणि या प्रकारामुळे पुरुष हा नसला तरी द्रष्टा, स्पष्टा, श्रोता, घ्राता, रसयिता, मंता, बोद्धा, कर्ता हे सगळे बनतो. अशा विपर्यस्त धारणांना, आरोप प्रत्यारोपांना आधार किंवा पीठ हे त्यावेळेला मिळतं. व्युत्थानावस्थेमध्ये अशा आरोप प्रत्यारोपांना नंतर भास विपर्यास यांना त्या ठिकाणी आधार मिळतो आणि म्हणूनच पुरुषावर कर्तृत्व भोक्तृत्वाचा आरोप हा होत असतो.
अशा प्रकारे हा भाग आपण आतापर्यंत पाहिला. आता सूत्राच्या पदार्थाची जरा मीमांसा या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे की या ठिकाणी नेमकं काय सांगितलंय. कारण आपण आद्य प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी डोळ्यासमोर आणा की असंप्रज्ञात समाधीमध्ये स्वरूपावस्थिती असते, म्हणजे पुरुष चैतन्य किंवा आत्मा स्वरूपामध्ये असतो, म्हणजे तो व्युत्थानामध्ये नसतो का. अर्थात असंप्रज्ञात समाधी काळी तो स्वरूपावस्थितीत असतो किंवा त्याला स्वरूपावस्थिती असते आणि तद्भिन्न काळी तो स्वरूपावस्थितीतून भ्रष्ट नसतो असं म्हटलं जातं. हा एकूण सगळा गौडबंगालाचा प्रकार हा केवळ सूत्राच्या अर्थावरनं समजणार नाही. तर यासाठी आपल्याला सूत्रार्थ मीमांसा पदार्थ मीमांसा ही करावी लागते. आता वृत्ती सारूप्यम म्हणजे हा प्रकार तरी काय आहे हा आपल्याला या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. तर असं पहा की पहिल्यांदा आपण पदार्थाची मीमांसा करूया. सूत्रातील आद्य पद हे वृत्ती सारूप्यम असं आहे. या पदातून असं सांगितलं जातं की पुरुषाला चित्तवृत्तीशी सारूप्य येण्याचा प्रकार संभवतो. आता या ठिकाणी पुरुषाला चित्तवृत्तीशी सारूप्य येतं म्हणण्यानं पुरुषाला परिणामांतर असतं असं मानायचं कारण नाहीये. कारण स्फटिकाला जसं आपल्या सन्निहित रंगाशी सारूप्य येतं, स्फटिकमणी जो आहे, स्फटिकाखाली तुम्ही तांबडं फूल ठेवलं तर स्फटिक हा तांबडा भासतो, अर्थात त्याला तांबड्या रंगाशी सारूप्य येतं. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिणामांतर संभवत नाही. अर्थात ते शुभ्र स्वच्छ स्फटिकत्वाला त्याच्या कुठल्याही प्रकारे बाधाही येत नाही. किंवा जसं आरशाला प्रतिबिंब प्रतिफलित करण्यामध्ये केवळ बिंब सारूप्य येतं. आरशामध्ये ज्यावेळेला आपण आपलं प्रतिबिंब पाहतो त्यावेळेला आरशाला काय येतं तर आरशाला बिंब सारूप्य येतं, पण त्याच्या स्वरूपाला कुठल्याही प्रकारे बाधा पोचत नाही. आरसा हा तसाच राहतो. तसाच या ठिकाणी सुद्धा प्रकार आहे. सूत्रामध्ये तोच प्रकार या ठिकाणी सांगितलाय. जसं आरशाचं बिंब सारूप्य, जसं स्फटिकाचं रंग सारूप्य हा प्रकार जसा संभवतो तसाच पुरुषाच्या संदर्भात वृत्ती सारूप्य संभवतं. मग पुरुषामध्ये परिणामांतर होतं का, आत्म्यामध्ये परिणामांतर होतं का तर नाही. जसं स्फटिकामध्ये होत नाही, जसं आरशामध्ये होत नाही, तसंच या ठिकाणी सुद्धा पुरुषामध्ये कुठल्याही प्रकारे परिणामांतर होत नाही, त्याला कुठल्याही प्रकारे बाधा पोचत नाही. असं या ठिकाणी वृत्ती सारूप्य या पदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता सूत्रामधलं दुसरं पद इतरत्र या पदानं असंप्रज्ञात भिन्न अशी कुठलीही चित्ताची अवस्था अर्थात व्युत्थानगत अवस्था, जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्त्यावस्था, मूर्छावस्था, बेशुद्ध्यावस्था, अगदी जीवनावस्थेपासून मृतावस्थेपर्यंत, अगदी मृतावस्थेपासून पुनर्जन्मावस्थेपर्यंत या सर्व शरीरावस्थेत केव्हाही पुरुषाला आपल्या चित्ताच्या वृत्तीशी सारूप्य असतं असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. अर्थात असंप्रज्ञात समाधी नसेल अशा इतरत्रावस्थेमध्ये म्हणजे अगदी संप्रज्ञातावस्थेमध्ये सुद्धा पुरुषाला आपल्या चित्तवृत्तीशी सारूप्य असतं असं हे सूत्र या ठिकाणी सांगून जातं. त्यामुळे वृत्ती सारूप्य याचा अर्थ काय याचा किंचित या ठिकाणी बोध झाला असेल की जसं आरशाला बिंब सारूप्य येतं, स्फटिकाला रंग सारूप्य येतं, तसा प्रकार या ठिकाणी वृत्ती सारूप्याचा आहे. पुरुषाला वृत्ती सारूप्य येतं असं सांगितलं गेलंय. आता पुरुषाला जे हे चित्ताशी वृत्ती सारूप्य येतं ते कसं येतं तर पुनरावृत्ती दोष स्वीकारून सुद्धा प्रस्तुत सूत्राच्या अनुषंगानं या ठिकाणी पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की आपण जेव्हा एखादा घट पाहतो
तेव्हा आपल्यामध्ये घटमहम जानामी किंवा घट ज्ञानवानहम किंवा मी घटाचा ज्ञाता आहे किंवा मी घट जाणतो अशा अर्थाची प्रतिक्रिया आपल्या चित्तात उठते. आता या ठिकाणी घटाचा ज्ञाता खरं म्हणजे बुद्धी असते. बुद्धी आणि तटस्थ उदासीन असा हा पुरुष काही ज्ञाता नसतो. पुरुष हा तटस्थ आणि उदासीन असा जो आहे तो काही ज्ञाता नसतो. आता या जडबुद्धीला ज्ञातृत्व कसं येतं तर पुरुषाची सन्निकर्ष येऊन ती बुद्धी तप्त लोह गोलाप्रमाणे भासमान चैतन्य होते. हा प्रकार तुमच्या आता या ठिकाणी लक्षात आला असेल की लोखंडाचा गोल अग्नीमध्ये धरल्यानंतर अग्निवत तो लाल होतो, लाल भडक होतो, अग्निवत होतो आणि तो तप्त लोहगोल होतो. तसा प्रकार किंवा चुंबक क्षेत्रातील लोहामध्ये जसं चुंबकत्व येतं, चुंबक क्षेत्र लोहचुंबक, त्याच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही लोहकण ठेवले, शाळेतला जर प्रयोग तुम्हाला या ठिकाणी आठवेल तर असं लक्षात येईल की लोहचुंबकाच्या चुंबक क्षेत्रामध्ये लोहकण जर ठेवले तर त्यांच्यामध्ये सुद्धा चुंबकत्व येतं. तर तसंच पुरुष क्षेत्रामध्ये, आत्मक्षेत्रामध्ये बुद्धीला पौरुषत्व येतं. हा प्रकार या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. अशा प्रकारे भासमान चैतन्य झालेल्या बुद्धीला विषयगत सुख दुःख मोह हे अनुभव येतात आणि ती सुखी दुःखी किंवा मोहग्रस्त होते आणि आपली संवेदना पुरुषावर क्षेपित करते आणि प्रतिध्वनीच्या चमत्कृतीप्रमाणे पुरुषापासून अभिन्न अशी प्रतिसंवेदना बुद्धीला परत मिळते. म्हणजे प्रतिध्वनीचा प्रकार तुम्हाला गतसूत्रामध्ये सांगितला तशा प्रकारे एक प्रतिसंवेदना पुन्हा बुद्धीला परत मिळते आणि पुरुष सुद्धा सुखी आहे, दुःखी आहे, मोहग्रस्त आहे अशा प्रकारची बुद्धी धारणा होते. आणि मी सुखी आहे, मी दुःखी आहे किंवा मी मोहित आहे अशी बुद्धीला अभिन्न पुरुष वृत्ती असते अशी निश्चिती होते किंवा पुरुषच घटपटाचा ज्ञाता आहे अशी धारणा होते. हाच वृत्तीसारूप्याचा प्रकार आहे. आता या क्षेपण प्रतिक्षेपणाचा जो प्रकार जो आपण पाहिला तो जर तुम्ही एखाद्या आकृतीद्वारा एका कागदावर काढला तर तुम्हाला तो प्रकार लवकर लक्षात येईल की असं आहे की हा जो एक अन्वेषणाचा प्रकार आहे, आपण या ठिकाणी एक अन्वेषणाचा प्रकार करून हा प्रकार समजून घेणार आहोत. तो सुलभ होतो का हे पाहणार आहोत. असं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जडबुद्धीचा भासमान चैतन्याचा प्रकार कसा होतो हा स्पष्टपणे आपण समजून घेतला पाहिजे. जसा काळा लोहगोल हा लोह परमाणूंचा असून सुद्धा अग्नीमध्ये तो तापविल्यानंतर जणू तेजस परमाणूंचा झाला असा तो भासतो. म्हणजे जो लोह परमाणूंचा आहे तो आता तेज परमाणूंचा झाला असा जो प्रकार त्या ठिकाणी संभवतो, असा जो भास होतो. तसंच जडबुद्धी ही पुरुष सन्निकर्षानं जडत्व सोडून चेतन झाली आहे असा तप्त लोहगोलवत प्रकार संभवतो आणि त्यामुळेच बुद्धीला भासमान चैतन्य असं म्हटलं जातं. अशी संकल्पना त्या ठिकाणी बुद्धीला मिळते. आता जडबुद्धी समान चैतन्य होण्याचा प्रकार आहे तो केवळ शरीर, इंद्रिय, अंतःकरण हे जे संघात आहे त्या संघातातच होतो असं नाही, तर हा प्रकार अनादी कालापासून अखंड चालू आहे. म्हणजे केवळ हा शरीर सापेक्ष आहे असं नाहीये. आपल्याला आता या ठिकाणी शरीर आहे, शरीरामध्ये मन आहे, बुद्धी आहे, आत्मा आहे म्हणून हा ठिकाणी आपल्याला जो जाणवतो असा हा प्रकार नाहीये. हा शरीर निरपेक्ष असा सुद्धा प्रकार आहे. हा अनादी कालापासून चालत आलेला आहे. ह्याच्यामध्ये कधीच खंड पडलेला नाहीये.
जीवन मरण आणि मरण जीवन याच्या दरम्यान तो कायम असतो. आणि हा असा अखंड प्रकार आहे, यात कधीही केव्हाही क्षणभर सुद्धा खंड पडलेला नाहीये. तुम्ही जागृत अवस्थेमध्ये असा, झोपेमध्ये असा, बेशुद्ध असा, मृत असा, जन्मांतरणामध्ये असा, कुठल्याही अवस्थेत जरी असला तरी हा प्रकार अखंडित आहे. लोहगोल जर कायम अग्नीमध्ये धरून ठेवला तर तो जसा कायम अग्निवान राहील, तसं ही जडबुद्धी पुरुषाच्या सान्निध्यामध्ये तुमच्या सगळ्या अवस्थांमध्ये असते. आपल्या सगळ्या अवस्था, जागृत, सुषुप्त, स्वप्न, समाधी आणि मृतावस्था, मृत्योत्तर अवस्था, जन्मांतरणावस्था, पुनर्जन्मावस्था, या सगळ्या अवस्थेत ती कायम अखंडपणे असते. आणि त्याच्यामध्ये एक क्षणभरही खंड पडत नाही. आणि तो जो सन्निकर्ष आहे तो क्षणभर सुद्धा कधी भंग पावत नाही. आणि तो सन्निकर्ष केवळ मोक्षातच संपतो, कायमचा संपतो, कैवल्यातच संपतो, कायमचा संपतो. तोपर्यंत क्षणभर सुद्धा त्याच्यामध्ये खंड पडत नाही. हा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. तर त्यामुळे बुद्धी पुरुष यांचा निकट भाव हा अनादिकालापासून अभंग आहे. म्हणजेच त्यांचा संयोग अनादिकालीन आहे. आणि त्यामुळं तीच बुद्धी भासमान चैतन्य ठरून चैतन्य पदारूढ आहे. आणि बुद्धी पुरुष यांच्या कैवल्यामध्ये होणाऱ्या वियोगापर्यंत ती राहणार आहे. ते जर तिला स्थान मिळालंय, भासमान चैतन्य म्हणून चैतन्यारूढ अशी जी ती बुद्धी झालेली आहे, ती आपल्या कैवल्यापर्यंत, मोक्षापर्यंत ती तशीच राहणार आहे, असं सांख्ययोगीय शास्त्राचं प्रतिपादन आहे. हा प्रकार या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आता जडबुद्धीमध्ये भासमान चैतन्य होण्यानं इंद्रिय, मन यांच्याद्वारा तिच्या पुढे जे जे भौतिक, मानसिक असे विषय प्रस्तुत होतात, त्यांचा ती द्रष्टा, स्प्रष्टा, घ्राता, रसयिता, मंता, भोक्ता, बोद्धा अशा स्वरूपाला ती प्राप्त होते. जसा विषय असेल तशा ती पदाला प्राप्त होते. आणि त्या नात्यांचं ग्रहण करते ती. म्हणजे ही सगळी नाती त्या बुद्धीला प्राप्त होतात. जसे एका माणसाला अनेक नाती असतात. तो कोणाचा बाप, कोणाचा मुलगा, कोणाचा काका, कोणाचा मामा, कोणाचा पुतण्या, कोणाचा भाचा, कोणाचा जावई, कोणाचा सासरा, अशी अनेक नाती जशी एका माणसाला प्राप्त होतात, तशी या एकाच बुद्धीला वेगवेगळी नाती प्राप्त होतात. द्रष्टा, स्प्रष्टा, घ्राता, रसयिता, श्रोता, मंता, बोद्धा अशी सगळी वेगवेगळी नाती त्याला प्राप्त होतात. आणि आता बुद्धी आणि पुरुष यांच्यामध्ये जे परस्पर प्रक्षेपण संभवतं, त्यामुळे ते प्रकार पुरुषावरही आरोपिले जातात. अर्थात बुद्धी पुरुष सन्निकर्ष हा पहिला भाग त्या ठिकाणी आहे. आत्म्याच्या क्षेत्रामध्ये, चैतन्य क्षेत्रामध्ये बुद्धी ही आल्यामुळे बुद्धी ही भासमान चैतन्य बनते. हा प्रकार तुम्ही चुंबकीय क्षेत्र या संकल्पनेनं समजून घेऊ शकता आणि तसा तो समजून दिला. आता अशी जी भासमान चैतन्य झालेली बुद्धी जी आहे, तिच्या सन्निकर्षामध्ये एखादा विषय आला, एखादा विषय तिच्या सन्निकर्षामध्ये आला तर काय होतं की त्या विषयाच्या संपर्कामुळे बुद्धीमध्ये एक प्रकारे परिणाम होऊन बुद्धी त्या विषयाला जोडली जाते. कशा प्रकारे? आता सांगितल्याप्रमाणे त्याची जी नाती आहेत त्यातलं कुठलं तरी एक नातं त्याला लागतं. ते नातं म्हणजे द्रष्टा, स्प्रष्टा, घ्राता, रसयिता, श्रोता, मंता, विज्ञानात्मा, बोद्धा वगैरे काय कुठल्या प्रकारचं जे नातं असेल त्यामुळे ते नातं त्या ठिकाणी जोडलं जातं. जसा विषय असेल त्याच्या अनुषंगानं नातं जोडलं जातं. आणि या नात्यातून शेवटी काय निर्माण होतं? एक तर सुख प्राप्त होतं किंवा दुःख प्राप्त होतं किंवा मोह प्राप्त होतो. त्यामुळे या भासमान चैतन्याला एक तर सुखाचा मुखवटा चढतो
किंवा त्याच्यावर सुखाचा लेप चढतो, किंवा ती सुखाकार बनते किंवा दुःखाकार बनते आणि मोहाकार बनते. मग असं झाल्यानंतर म्हणजे काय होतं, विषयापासून एक क्षेपण निघतं आणि ते क्षेपण बुद्धीला पोहोचल्यामुळे त्याला सुख संवेदना मिळते किंवा दुःख संवेदना मिळते किंवा मोह संवेदना मिळते, आणि हे विषय संपर्कामुळे घडतं. तर अशा प्रकारे हे पहिलं क्षेपण विषय, इंद्रिय विषय, ऐंद्रिक विषय आणि बुद्धी यांच्या दरम्यान होतं. विषयांपासून हे क्षेपण निघतं आणि ते बुद्धीला पोचतं, बुद्धीला येऊन मिळतं, आणि बुद्धीला येऊन मिळाल्यानंतर बुद्धीवर एक त्या तसा परिणाम होतो. सुखकारक, दुःखकारक किंवा मोहकारक असा परिणाम त्या ठिकाणी बुद्धीवर होतो. ह्याच्यानंतर काय होतं की ही बुद्धी सुखाकार झाली, आपण क्षणभर असो धरू की ती सुखाकार झाली, सुखवस्तू काहीतरी तिच्या पुढे आलेली आहे आणि सुखवस्तूच्या सन्निकर्षामध्ये बुद्धीला सुख प्राप्त झालेलं आहे, बुद्धी ही सुखमग्न झालेली आहे. मग अशा वेळेला काय होतं की हे भासमान चैतन्य जे सुखवत झालंय ती बुद्धी आपला विषय पुरुषाला अर्पित करते, दर्शित विषया म्हणून ती त्याला अर्पित करते. त्यामुळे दुसरं क्षेपण हे निघतं बुद्धीपासून पुरुषापर्यंत. बुद्धीची जी सुखसंवेदना आहे ती सुखसंवेदना ती दर्शित विषया बनून पुरुषाला अर्पण करते. त्यामुळे दुसरं क्षेपण हे एक संभवतं त्या ठिकाणी, हे बुद्धीतून पुरुषाकडे जातं. आणि यानंतर काय होतं, प्रतिध्वनीप्रमाणे प्रतिसंवेदना रूप पुरुषाकडनं तो नैवेद्य प्रसाद म्हणून परत येतो. सुख हे अर्पित केल्यानंतर, सुख हे तुम्हाला गतसूत्री सांगितल्याप्रमाणे नैवेद्य म्हणून पुरुषाला अर्पित केल्यामुळं, अर्थात नैवेद्यच प्रसाद रूप बनवून परत येतो. त्यामुळे ती सुखसंवेदना परत बुद्धीला येते. आणि ही प्रतिसंवेदना म्हणजे हा क्षेपणाचा तिसरा प्रकार, म्हणजे तिसऱ्या स्तराचं हे क्षेपण त्या ठिकाणी संभवतं. अर्थात पुरुषाकडून प्रतिसंवेदन रूप सुखक्षेपण हे परत बुद्धीला येऊन मिळतं. आणि बुद्धीला येऊन मिळाल्यानंतर काय झालं की बुद्धी पण भासमान चैतन्य आणि तो पण पुरुष चैतन्य, तर बिंब प्रतिबिंबाप्रमाणे दोघांमध्ये सुखकारत्व असल्यामुळे शेवटी त्याची प्रतिक्रिया अशी निघते की बाबा बुद्धी जरी सुखी असली तरी प्रतिबिंब स्थानीय असं जो पुरुष आहे, आत्मा आहे, चैतन्य आहे, आरशाच्या स्थानामध्ये जो जे चैतन्य तत्व आहे ते सुद्धा सुखीच आहे. कारण असं आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचा हसरा चेहरा दाखवला तर आरसाही हसरा चेहरा दाखवणार. असं कदापि होणार नाही की तुम्ही हसरा चेहरा दाखवला आणि आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब रडकं पडलं. अर्थात आरशामध्ये कुठल्याही प्रकारचं कंटॉर्शन नसेल, डिस्टॉर्शन नसेल, आरसा स्वच्छ सरळ असेल, तर जसं तुम्ही बिंब द्याल तसं प्रतिबिंब पडणार आहे. तर तसंच या ठिकाणी होतं. मग घडतं काय, तर बुद्धी सुखी असल्यामुळे आत्मा पण सुखी झाला. जसं आपल्या आप्त प्रिय माणसाच्या सुखी होण्यानं आपण जसे सुखी होतो, त्यात काय आपल्याला आत्मगत असं सुख कुठलं मिळत नाही, पण आपला प्रिय तो सुखी झाल्यामुळे आपण सुखी होतो. तसंच या ठिकाणी बुद्धीला वाटतं की आपण सुखी असल्यामुळे हा आत्माही सुखी झालेला आहे, आणि म्हणूनच शेवटी प्रतिक्रिया काय निघते, मी सुखी आहे. आणि तसंच बाकीच्या संवेदनेचं होतं. म्हणजे या ठिकाणी तीन क्षेपण होतात. विषय बुद्धी पहिलं क्षेपण, बुद्धीकडून पुरुषाकडे दुसरं क्षेपण, दर्शित विषया म्हणून दुसरं क्षेपण, आणि तिसरं क्षेपण हे प्रतिसंवेदना म्हणून परत पुरुषापासून बुद्धीपर्यंत हे तिसरं क्षेपण. अशी तीन क्षेपण या ठिकाणी संभवतात. तर अशा प्रकारे हा प्रकार संभवतो. आणि त्यामुळे शांतावस्थेचं त्या ठिकाणी संवेदना देते, मी शांत आहे. तसंच घोरावस्थ क्षेपण असेल तर घोरावस्थ क्षेपण त्या ठिकाणी निर्माण होतं आणि प्रतिसंवेदना सुद्धा घोरारूप होते. मूढरूप क्षेपण असेल तर मूढावस्थेतून मूढरूप क्षेपण होतं. त्यामुळे मी शांत आहे, मी घोर आहे, मी मूढ आहे
असं सत्वरजतम या गुणांच्या संदर्भात तशा तशा अवस्था या बुद्धीला प्राप्त होतात आणि तशाच अवस्था पुरुषाला प्राप्त झाल्या अशा प्रकारे भास, निर्भास, प्रतिभास निर्माण होतो. कारण तशा प्रकारचं प्रतिबिंब त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं. तर या ठिकाणी हा जो आरोप प्रत्यारोपाचा भाग संभवतो, विपर्यासाचा भाग संभवतो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा मनोवैज्ञानिक विपर्यास नाहीये. तर या ठिकाणी हा जो आरोप प्रत्यारोपाचा भाग संभवतो, विपर्यासाचा भाग संभवतो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा मनोवैज्ञानिक विपर्यास नाहीये. दोरावर सर्पाचा भास होतो तसा हा प्रकार नाहीये. हा अतीत मनोवैज्ञानिक असा हा प्रकार आहे. त्यामुळे या सूत्राच्या संदर्भातून मेटासायकोलॉजीचा भाग हा काही आपल्याला हस्तगत होतो. मेटासायकोलॉजी एक प्रकारे आपल्याला तोंड ओळख सूत्रग्रंथाच्या आरंभीच होते. आणि या ठिकाणी सिद्धांत वजा असं म्हणता येतं की वृत्ती सारूप्यम हा प्रस्तुत सूत्रगत प्रकार हा अतीत मानसीय आहे. हा जो वृत्ती सारूप्य येण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार हा अतीत मानसीय मेटासायकोलॉजिकल हा असा प्रकार आहे. त्यामुळे तो अखंड सर्वसामायिक असतो. यामध्ये कधीही खंड पडत नाही. अगदी मरणामुळे सुद्धा, मृत्यूमुळे सुद्धा याच्यामध्ये खंड पडत नाही. हे अखंड असतं, अखंड राहतं, अनादिकालापासून चालू आहे, मोक्षापर्यंत आणि कैवल्यापर्यंत हे कायम अभंगपणे चालणार आहे. आता या विपर्यातून कोणीही मुक्त नसतो. अगदी अज्ञानी असो किंवा प्रकांड ज्ञानी असो, तत्वज्ञ तत्ववेत्ता असो, साधू संत असो, आत्मसाक्षात्कारी सुद्धा असो, ही प्रक्षेपण काहीच चुकत नाहीत. ही प्रक्षेपण असतातच. यातून कोणीही चुकलेला नाहीये. ही प्रक्षेपण केवळ कैवल्यातच विराम पावतात, कैवल्यातच त्यांचा अंत होतो, मोक्षातच त्यांचा अंत होतो. अगदी आत्मसाक्षात्कारी पुरुष जरी असला आणि तो अनुभवावर साक्षीभाव जरी ठेवत असला, त्याला प्रत्येक आपल्या जीवनातले अनुभव हे जरी तो साक्षीभावानं बघत असला, तरी आपण गतसूत्र प्रसंगी जे पाहिलं त्याप्रमाणे बुद्धीला हा एक प्रधान अंश त्या ठिकाणी असतो. म्हणजे अनुभवामध्ये बुद्धीचाच प्रधान अंश असतो आणि त्या अनुभवावर तो साक्षीभाव बुद्धीमध्येच आलेला असतो. बुद्धी साक्षीभाव ठेवत असल्यामुळे पुरुष हा भावामध्ये उतरत असतो. तर त्यामुळे साक्षीभावाने जर त्या ठिकाणी प्रतिक्षेपणच होतं, क्षेपण प्रतिक्षेपण हे साक्षीभावाचं होतं, त्यामुळे त्याला सुद्धा या क्षेपणापासून मुक्ती नसते. एकंदरीत ही जी क्षेपण आहेत, ही सगळी क्षेपण अगदी आत्मसाक्षात्कारी माणसापर्यंत सगळ्यांना असतात. त्यातनं अगदी कोणीही सुटत नाही. ती सगळ्यांना विद्यमान असतात. केवळ असंप्रज्ञात समाधीमध्ये ती क्षेपण स्थगित होतात आणि कैवल्यामध्ये कायमची संपुष्टात येतात. हा एवढा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता जो क्षेपणांचा प्रकार सांगितला की अग्नीच्या सन्निकर्षामध्ये लोहगोल आला, लोहगोल तप्तगोल झाला, अग्निगोल झाला, तसं पुरुष हा जणू अग्नीसारखा आहे आणि जडबुद्धी त्याच्या सन्निकर्षात आली म्हणून ती भासमान चैतन्य झाली, म्हणजे ती काहीतरी एखादी साकार वस्तू आहे असा हा प्रकार या ठिकाणी समजून घेऊ नये. किंवा जशी क्षेपणं निघतात, क्षेपणाची आपल्याला आकृती काढता येते, तशी या ठिकाणी भौतिकीच्या स्तरावर हा याचा अर्थ करू नये. केवळ अर्थ समजून घेण्यासाठी, अर्थ समजून सांगण्यासाठी हा या ठिकाणी प्रकार सांगितला. त्यामुळे तो तसाच्या तसाच असतो असं समजून घेऊ नये. केवळ वृत्ती सारूप्य म्हणजे हे काय असतं आणि कशा प्रकारे संभवतं हे बिंब प्रतिबिंब याच्या संदर्भातून सांगितलं गेलं. एवढा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे.
अर्थात विषयापासून एक क्षेपण निघालं ते बुद्धीला पोचलं, बुद्धीपासून एक क्षेपण निघालं ते पुरुषाला पोचलं, पुरुषापासून दुसरं एक क्षेपण निघालं ते बुद्धीला पोचलं. असा प्रकार त्यामध्ये ट्रान्समिशनचा प्रकार काही होत नसतो, कारण यातला कुठलाही पदार्थ अपारदर्शक नाही, पारदर्शक नाही, साकार नाही, निराकार नाही, असा हा एकूण सगळा प्रकार असल्यामुळे भौतिकी शास्त्राची या ठिकाणी जी मदत घेतली ती केवळ अर्थसौलभ्यासाठी घेतली, अर्थसौलभ्य करून देण्यासाठी घेतली, असं या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. असो, आता या सूत्रामध्ये जे म्हटलं आहे की व्युत्थान काळी पुरुषाचा आपल्या चित्तवृत्तीशी त्याला ते सारूप्य येतं, आत्म्याला जे सारूप्य येतं ते असं जे सांगितलं, वृत्ती सारूप्यम इतरत्र असं जे म्हटलं, त्याचाच विस्तार करताना भाष्यकार प्रथम म्हणतात व्युत्थाने या चित्तवृत्तयः तद अविशिष्ट वृत्ती पुरुषः असं ते म्हणतात. अर्थात व्युत्थानकाळी जी चित्ताची वृत्ती असते त्याला अभिन्न वृत्ती, अविशिष्ट वृत्ती म्हणजे अभिन्न वृत्ती ही पुरुषाची असते, असं या सूत्रामध्ये सूत्राच्या अभिप्रायाला विस्तृत शब्दामध्ये सांगतात. आणि त्यानंतर त्याला प्रामाण्य देण्यासाठी वंदनीय अशा पंचशिखाचार्यांचं एक वचन भाष्यकार उद्धृत करतात. पंचशिखाचार्यांचं एक सूत्र आहे, त्यात असं म्हणतंय एकमेव दर्शनम ख्यातिरेव दर्शनम असं ते सूत्र आहे. याचा अर्थ असा की जशी वृत्ती असेल तसंच ज्ञान असतं, वृत्ती अभिन्न असं ज्ञान असतं, वृत्ती एकाकार आणि ज्ञान भिन्नाकार असा प्रकार कधीही संभवत नाही, असं पंचशिखाचार्य हे सांगून जातात. चित्तामध्ये पटाकार वृत्ती असताना घटाकार ज्ञान कधीही संभवत नाही. त्यामुळे असं कधी संभवत नाही की समोर पट आहे आणि असं कधी आपलं ज्ञान नसतं की हे पट, हा पट आहे आणि मी घट जाणत आहे. म्हणजे समोर वस्त्र असेल तर आपण म्हणणार हे वस्त्र आहे आणि मी वस्त्र जाणतो, असं कधी म्हणणार नाही हे वस्त्र आहे आणि मी घट जाणतोय. किंवा समोर घट असताना हा घट आहे पण मी पट जाणतोय. जशी वृत्ती असेल तसंच ज्ञान असतं. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे असं कधीही होणार नाही की माझं मन शांत आहे पण मी क्षोभित आहे, किंवा माझं मन सुखी आहे पण मी दुःखी आहे, माझं मन दुःखी आहे पण मी सुखी आहे. म्हणजे वृत्ती एका प्रकारची आणि ज्ञान दुसऱ्या प्रकारचं असं कधीही संभवत नाही. आणि म्हणून पंचशिखाचार्य म्हणतात एकमेव दर्शनम ख्यातिरेव दर्शनम. असो, आता आम्ही जे पूर्वी म्हटलं की जडबुद्धी ही पुरुषाच्या सान्निध्यात येऊन भासमान चैतन्य बनते, असं आम्ही अग्नी लोहगोल याच्या उपमेने समजावून सांगितलं. हा प्रकार सांगताना भाष्यकार, असाच प्रकार सांगताना भाष्यकार म्हणतात चित्तम अयस्कांतमणिकल्पम सन्निधि मात्रोपकारी दृश्यत्वेन स्वं भवति पुरुषस्य स्वामिनः. भाष्यकार असं म्हणतात की हे चित्त चुंबकाप्रमाणे पुरुषाला सन्निहित राहून दृश्य बनतं. म्हणजे चुंबक आणि चुंबक क्षेत्रातले लोहकण हा जो प्रकार आम्ही सांगितला त्या भाषेमध्ये भाष्यकार म्हणतात अयस्कांत मणिकल्पम. चित्त हे अयस्कांत मणीप्रमाणे असतं आणि त्यामुळे बुद्धी ही पुरुषाची स्व बनते, सेवक बनते आणि त्यामुळे ती उपकारी ठरते, पुरुषाला उपकारी ठरते. त्यामुळे पुरुष हा द्रष्टा ठरून बुद्धी ही दृश्य ठरते. हा जो द्रष्टा दृश्य किंवा स्वामी सेवक संबंध आहे, पुरुष बुद्धी हा जो संबंध आहे, हा संबंध कशामुळे आला? हा काय आगंतुक आला का अपघाती आला का काल
आणि हा कालपरिच्छिन्न असतो का पुन्हा, असे काही काही गोष्टी अपघाताने जवळ येतात. लोहचुंबक आणि लोहकण हे अपघाताने जवळ आले, किंवा अग्नीमध्ये लोहगोल जाऊन पडला, तर हा जो सन्निकर्ष आहे हा अशा प्रकारे अपघाती आहे का मुद्दाम घडवून आणला का आगंतुक आहे, आणि पुन्हा तो कालपरिच्छिन्न आहे का, की कालांतराने तो संबंध जाईल, सन्निकर्ष जाईल, असं काही होणार आहे का. तर या प्रश्नावर भाष्यकार म्हणतात की पुरुषाला जो सतत चित्तवृत्ती बोध होत असतो त्यामागे त्याच्यातील अनादि असा स्वस्वामी संबंधच आहे. म्हणून ते म्हणतात तस्मात चित्तवृत्तीबोधे पुरुषस्य अनादि संबंधो हेतुः. म्हणजे हा जो स्वस्वामी संबंध आहे, पुरुष आणि बुद्धीमध्ये हा जो स्वस्वामी संबंध आलाय, त्यामुळं पुरुषाला जो चित्तवृत्ती बोध होतो त्याला कारण त्याचा बुद्धीशी असणारा अनादि संबंध आहे. हा आगंतुक नाहीये, अपघाती नाहीये, हा अनादि कालापासून आलेला आहे, ह्याला सुरुवात नाहीये, अनादि आहे. अर्थात अग्नीमध्ये लोहगोल केव्हा पडला, तर हा जो प्रकार चित्त आणि पुरुष यांच्या संदर्भात सांगायचा तर असं म्हणावं लागेल की अनादि कालापासून अनादिकाली बुद्धी ही पुरुषाच्या सन्निकर्षात आली आणि भासमान चैतन्य झाली. असो, आता पंचशिख सूत्राद्वारा जे म्हटलं की ज्ञान आणि वृत्ती एकाकार असते, त्यात कधीही भेद होत नाही, तेच वृत्ती सारूप्य या संकल्पनेमध्ये मांडलेलं आहे. एकमेव दर्शनम ख्यातिरेव दर्शनम हा जो प्रकार पंचशिखाचार्यांनी सांगितला, आणि त्याचं विश्लेषण करताना आम्ही जे सांगितलं की मन सुखी आहे म्हणजे मी सुखी आहे, हा जो प्रकार संभवतो हा वृत्ती सारूप्याचा प्रकार आणि पंचशिख वचनातला प्रकार हा एकच आहे. आता यावर एक मनोवैज्ञानिक परीक्षण मांडून आपण स्पष्टीकरण करू शकतो. ते असं की जेव्हा असं बघा की हा घट आहे आणि हा घट आहे अशी जी वृत्ती ज्यावेळेला अंतःकरणात उठते त्याच वेळी मी घट ज्ञानवान आहे अशी सुद्धा अभिन्नार्थक अशी वृत्ती त्या ठिकाणी लगेच निघते, ताबडतोब निघते. म्हणजे मी घट ज्ञानवान आहे आणि त्या अर्थी हा पट आहे, किंवा तो पट आहे त्या अर्थी मी घटज्ञानवान आहे, अशी बुद्धिवृत्ती आणि पौरुष वृत्ती यामध्ये कधीही विसंगती संभवत नाही. आलं का लक्षात? अशी विसंगती कधीही संभवत नाही की तो घट आहे त्यामुळे मी पटाला जाणतो, किंवा तो पट आहे म्हणून मी घटज्ञानवान आहे, अशी विसंगत वृत्ती कधीही निघत नाही. चित्तवृत्ती आणि पौरुष वृत्ती, जसं चित्तातून क्षेपण निघालं असेल, बुद्धीतून क्षेपण निघालं असेल, तसंच क्षेपण प्रतिफलित होणार पुरुषापासून. जसं बिंब प्रतिबिंबामध्ये फरक पडत नाही तसाच प्रकार या ठिकाणी असतो असं ठासून सांगितलं जातं. एकाकार वृत्ती आणि भिन्नाकार ज्ञान असं कधीही संभवत नाही, असं या ठिकाणी वृत्ती सारूप्य याच्यावरून समजून घेतलं पाहिजे. असं आहे, विपर्यामध्ये काय होतं की काही वेळेला आपल्याला विपर्य होतो आणि काही वेळेला विपर्य होत नाही. एकाला विपर्य होतो आणि दुसऱ्याला विपर्य होत नाही. असं आहे, आपल्याला एखाद्या वेळेला दोरावर सर्पाचा भास होतो आणि ज्या वेळेला आपल्याला होतो त्यावेळेला दुसऱ्याला होतो असं नाही. त्यामुळे भास केव्हा होईल आणि होईलच असंही काही सांगता येत नाही, पण तसा प्रकार या ठिकाणी नसतो. हा जो प्रतिभासाचा प्रकार असतो हा सतत असतो, कायमचा असतो. आता गतसूत्रामध्ये आपण पुरुषाच्या स्वरूपाविषयी तो साक्षी आहे किंवा कसं या प्रश्नाचा जो त्या सूत्राच्या अनुषंगाने विचार केला तो या ठिकाणी प्रसंगनिष्ठ असतो. निदान असंप्रज्ञात भिन्न अशा चित्ताच्या अवस्थेत पुरुष हा वृत्तींचा साक्षी नसतो असं सूत्रकारांचं सुस्पष्ट मत दिसतं. आणि अन्यथा
वृत्तीसारूप्यम इतरत्र यापेक्षा त्याने वृत्तीसाक्षीत्वम इतरत्व असं म्हटलं असतं. असं आहे की जर साक्षीत्व आपण जर मान्य केलं असतं, साक्षीत्व जर पुरुषामध्ये असतं, असं जर ही जर वास्तविकता असती, तर असंप्रज्ञात भिन्न काळी वृत्ती साक्षीत्वम इतरत्र असं सूत्रकारांनी म्हटलं असतं. जर योगदर्शन हे जर ज्याला आयडियालिस्टिक फिलॉसॉफी म्हणतात, तसं आदर्शवादी तत्वज्ञान असतं, तर या ठिकाणी त्याने वृत्ती साक्षीत्वम इतरत्र असं म्हटलं असतं. पण तसं न म्हणता वृत्ती सारूप्यम इतरत्र असं म्हटलेलं आहे. त्यामुळे वृत्ती सारूप्य या पदाने काय समजून घ्यायचं हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतं. किंवा वृत्ती ज्ञातृत्वम इतरत्र असं म्हटलं असतं. जर समजा केवळ त्या ठिकाणी ज्ञातृत्व आत्म्याला लागत असतं, तर त्याने वृत्ती ज्ञातृत्वम इतरत्र अशा प्रकारचा व्यपदेश त्याने केला असता. आता तसंच सूत्रकाराभिमत अभिप्राय किंवा सिद्धांत जर पुरुषाला स्वरूपतः साक्षी ठरवित असता, तर शास्त्रात तसा स्पष्ट व्यपदेश असता, तसा निर्देश आला असता की पुरुष हा स्वरूपतः साक्षी आहे, पण अविद्या कारणे तो स्वरूप व्यवहित राहतो, स्वरूपाने व्यवहित राहतो, वगैरे वगैरे त्यांनी म्हटलं असतं. एकूण पुरुष हा स्वरूपतः साक्षी नाही हे एक मतांतरच नव्हे, तर तो एक अबाधित शास्त्रीय सिद्धांतच आहे, असं आपण पूर्वी पाहिलं. म्हणजे पुरुष हा साक्षी नाहीये. हा जो प्रकार आपण गतसूत्रात पाहिला तो एक काही केवळ मतांतर नाहीये, तर तीच खरी वास्तविकता आहे, पारमार्थिक वास्तविकता आहे, तो सिद्धांत आहे असं आपण पाहिलं. आता कोणत्याही सिद्धांताचा वज्रलेप हा कपाळी ठसवून दर्शनशास्त्रातील मीमांसा काही संपत नाही. म्हणजे एखादा वज्रलेपी सिद्धांत आपल्या कपाळावर ठसवून घ्यायचा आणि असं करण्याने काही दर्शनशास्त्रातली मीमांसा संपत नाही. कोणताही सिद्धांत मांडला तर संभाव्य प्रश्न, समस्या, पक्षोपपक्ष यांना उभारून सिद्धांताला परीक्षिलं जात असतं. दर्शनशास्त्र केवळ सिद्धांत सांगून जात नाही, तर कुठलाही सिद्धांत सांगितला तर त्या ठिकाणी अनेक वार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या जिज्ञास्य शंका उभ्या केल्या जातात, पक्ष प्रतिपक्ष उभे केले जातात, संभाव्य समस्या ज्या असतात त्या उभ्या केल्या जातात आणि त्याद्वारा सिद्धांताला परीक्षिलं जातं, किंबहुना तावून सुलावून घेतलं जातं, तालून सुलावून परीक्षिलं जातं. तोच प्रकार आता या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आता या ठिकाणी पुरुष स्वरूप विषयक सिद्धांत काय आहे, तर द्रष्टा, दृश्यमात्र शुद्ध असं दुसऱ्या पादातल्या 21व्या सूत्रामध्ये सूत्रकार सांगून जातात की हा जो पुरुष आहे, हे जे चैतन्य तत्व आहे, आत्मतत्व आहे, तो साक्षी, कर्ता, भोगता वगैरे मुळीच नाहीये. ना साक्षी, ना कर्ता, ना भोगता, ना ज्ञाता. तो केवळ चिन्मात्र आहे, तो केवळ दृश्यमात्र आहे आणि तो शुद्ध आहे. तसंच पुरुषस्य अपरिणामित्वात असं चौथ्या पादामध्ये 18व्या सूत्रात सूत्रकार सांगतात की त्याच्यामध्ये कुठलाही परिणाम संभवत नाही, परिणामांतर संभवत नाही. आत्ता असा आहे नंतर तसा असतो, किंवा आत्ता असा आहे आणि नंतर तसा असू शकेल, अशा प्रकारचं परिणामांतर त्यात कधीही संभवू शकत नाही. तो अपरिणामी आहे, अपरिवर्तनशील आहे, अविकारी आहे, असं शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं गेलंय. आता या ठिकाणी एक समस्या उभी राहते की हा सिद्धांत वास्तवतेपासून दूर पण आदर्शवादाला जवळचा आहे असं वाटत नाही का? की हा सिद्धांत सुद्धा जरा आदर्शवादी नाही का? कारण आपल्याला अनुभव काय येतो, तर मी द्रष्टा, स्पष्टा, घाता, मंता, बोद्धा, विज्ञानात्मा अशा प्रकारे आपल्याला अनुभव आहे.
म्हणजे वास्तववाद जो आहे त्या ठिकाणी आपल्याला आपणच या सगळ्याचे आधार आहोत असा हा आपल्या जीवनातला अनुभव असताना तुम्ही आत्मा हा चैतन्य मात्र आहे, दृश्य मात्र आहे आणि शुद्ध आहे वगैरे जे म्हणता, तो थोडा आदर्शवादाकडे झुकणारा तुमचा सिद्धांत नाही का, असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. अर्थात ज्याला आदर्शवाद किंवा आयडियालिझम म्हणतात तसा हा प्रकार नाही का, असा हा प्रश्न आहे. कारण असं आहे की जीवामध्ये सुख दुःख, इच्छा द्वेष, प्रयत्न, ज्ञान, गती या सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतात. आत्मा म्हटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी, म्हणजे चैतन्य म्हटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सुख दुःख, इच्छा द्वेष, प्रयत्न, ज्ञान, गती या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसतात. पण त्यावर अगदी 100% मिथ्या उपलब्धी असा शिक्का मारून पुरुष हा अकर्ता आहे, अभोक्ता आहे असं ठामपणे सांगणं हे धाडसाचं नाही का? म्हणजे वास्तवामध्ये आपल्याला काय दिसतं ते सगळी मिथ्या उपलब्धी आहे, हा सगळा विपर्यास आहे असं सांगून हा आत्मा अकर्ता आहे, अभोक्ता आहे असं म्हणणं हे धाडसाचं नाहीये का? अगदी निरपवाद असा वास्तववाद काय दाखवतो, तर पुरुष हा दुःखी कष्टी वगैरे आहे, पुरुषाला सुखदुःख वगैरे संभवतात असा वास्तववाद आपल्याला दिसतो. मग तत्वज्ञानामध्ये जे दोन ध्रुव संभवतात, एक आदर्शवाद आणि दुसरा वास्तववाद, त्यामध्ये पातंजल हे आदर्शवादाचे पक्षपाती आहेत असं ठरवता येत नाही का? पातंजलांचं सिद्धांतन थोडस आदर्शवादाकडे झुकतं असं का म्हणू नये? कारण ते म्हणतात आत्मा केवळ चैतन्य मात्र आहे आणि शुद्ध आहे. पण वास्तवात काय सांगतो, तर आत्मा हा सुख दुःख, इच्छा द्वेष, प्रयत्न, ज्ञान, गती या सगळ्यांचा तो आधार आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टी संभवतात, त्याच्यामध्ये या गोष्टी आहेत असं आपल्याला वास्तवतेमध्ये दिसत असताना पातंजलांचं सिद्धांतन किंवा त्यांचा सिद्धांत थोडासा आदर्शवादाकडे झुकतो असं का म्हणू नये? ते वास्तववादापासून थोडे दूर आहेत किंवा वास्तववादाला ते योग्य माप देत नाहीत असं का म्हणू नये? या समस्येवर असं म्हणता येतं की ही गोष्ट मात्र खरी आहे की तत्वज्ञानात दोन ध्रुव आढळतात, एक आदर्शवादी म्हणजे आयडियालिस्टिक आणि दुसरा वास्तववादी रियालिस्टिक, असे दोन ध्रुव निश्चितच आढळतात. आणि असं वर्गीकरण भारतीय वैदिक दर्शनात म्हणजे षट दर्शनात सुद्धा प्राप्त होतं. न्याय वैशेषिक ही जी दर्शन आहेत ती वास्तववादी दर्शन आहेत. म्हणूनच आत्म्याचं लक्षण त्या शास्त्रांनी करताना कसं केलंय पहा. न्यायसूत्रकार म्हणतात, इच्छा द्वेष प्रयत्न सुख दुःख ज्ञान आणि आत्मनो लिंगम. आत्म्याची लिंग काय आहेत, आत्म्याची लक्षणं काय आहेत? आत्म्याची लक्षणं इच्छा द्वेष प्रयत्न सुख दुःख ज्ञान ही त्याची लक्षणं ते सांगतात. यात आत्म्याच्या खुणा आहेत. आत्म्याला कसं ओळखावं, आत्म्याला खुणा काय आहेत, असं आहे. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान व्हायचं असेल तर आपण विचारतो त्याची खूण काय, त्याचं लिंग काय, त्याचं लक्षण काय. लक्षणाशिवाय आपल्याला गोष्ट ओळखता येणार नाही. त्यासाठी न्यायदर्शनकार आत्म्याची ही लिंग सांगतात, आत्म्याची लक्षणं सांगतात. ही लक्षणं काय सांगतात? इच्छा द्वेष प्रयत्न सुख दुःख ज्ञानानी आत्मनोलिंगम ही आत्म्याची लिंग आहेत. वैशेषिक दर्शनकार सुद्धा असंच म्हणतात, प्राणापान निमेष उन्मेष जीव मनोगती इंद्रियांतर विकाराः सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्नश्च आत्मनोलिंगम. अजून थोडी व्याप्ती करतात सूत्राची, अजून काही गोष्टी त्यात सामावतात आणि आत्म्याचं लक्षण सांगतात. आता जडचेतन भेदाचं ग्रहण करताना जी अगदी प्राथमिक चाचणी जी करावी लागते, तेव्हा कोणीही या वरील लक्षणावरूनच आत्मा अनात्म जडाजड भेदांचं ग्रहण करू शकतो. एखादी गोष्ट जड का, तर त्याला इच्छा नसते. दगड माती आपण त्याला जड म्हणतो, दगड धोंडे यांना आपण जड म्हणतो का? त्या ठिकाणी इच्छा दिसत नाही, द्वेष दिसत नाही, प्रयत्न दिसत नाही, सुख दिसत नाही, दुःख दिसत नाही, ज्ञान दिसत नाही.
मग आपण जीवजाती जी आहे, मनुष्य, प्राणी, पक्षी, यांना चेतन का म्हणतो? तर नेमक्या या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसतात. इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख, ज्ञान किंवा प्राणापान, निमेष, उन्मेष, या ज्या सगळ्या हालचाली आहेत, या सगळ्या आपल्याला चेतन वस्तूंमध्ये दिसतात. आणि या लक्षणाद्वाराच आपण जडचेतन भेद हा करू शकतो. वस्तूंमध्ये जडवस्तू कुठली आणि चेतन वस्तू कुठली हा भेद करताना आपल्याला ही लिंग बघावी लागतात, हीच लक्षणं वापरावी लागतात. आणि म्हणूनच या लक्षणांद्वाराच आपण सृष्टीमध्ये जडाजड विवेक हा करू शकतो. तर आत्म्याच्या अस्तित्वाची अगदी प्राथमिक स्वरूपाची सिद्धी या लक्षणांवरून होत असते. आणि आत्मा आणि शरीर यांच्या संयोगात वरील लक्षणं उतरतात, ही वस्तुस्थिती असते. त्यामुळं या वास्तववादी दार्शनिकांनी एका प्रकारे आत्म्याचं तटस्थ लक्षण हे सांगितलं. यांनी आत्म्याचं तटस्थ लक्षण सांगितलं. तुम्ही जर आपण दुसऱ्या सूत्राच्या प्रसंगी तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण असा जो भेद पाहिला, त्याचं जरा स्मरण कराल तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की या ठिकाणी या न्यायवैशेषिककारांनी आत्म्याचं तटस्थ लक्षण सांगितलं. आणि आत्मस्वरूप सांगणं हा त्या शास्त्रांचा मुख्य प्रतिपाद्य विषय नसल्यानं, त्यांचा मुख्य प्रतिपाद्य विषय तो नव्हता, त्यामुळं त्यांच्या व्याख्येमध्ये त्रुटी आहे असं काही म्हणण्याचं कारण नाहीये. त्यांचा प्रतिपाद्य विषय वेगळा असल्यामुळं आत्म्याचं त्या ठिकाणी त्यांनी ओझरता त्या ठिकाणी उल्लेख केला. आणि आत्मजिज्ञासा हा त्यांचा विषय नसल्यामुळं त्यांच्या व्याख्येमध्ये काही त्रुटी आहेत असं काही म्हणण्याचं कारण नाहीये. कारण प्रतिपाद्य भेदामध्ये प्रतिपादन भेद असतो. त्यांचं प्रतिपाद्य काही आत्म नाहीये, त्यामुळे प्रतिपादन भेद त्या ठिकाणी निर्माण झाला. आत्म्याचं प्रतिपादन करताना त्यांनी तटस्थ लक्षण सांगितलं. यात काही दोष आहे किंवा यात त्रुटी आहे असं म्हणण्याचं किंवा मानण्याचं मुळीच कारण नाहीये. हा झाला दर्शनशास्त्रातला वास्तववादी ध्रुव, वास्तववादी ही टोक. आता पातंजल मत काही या मताला तुल्य नाहीये. पातंजलांनी न्यायवैशेषिकारा त्यांच्या पट्टीचं वास्तववादी दर्शन असं काही आत्म्याचं लक्षण सांगितलं नाही. अर्थात त्या पट्टीचे वास्तववादी दर्शनकार पातंजल नाहीयेत आणि असं आपल्याला मान्य करावं लागतं. ज्या पट्टीचे वास्तववादी दर्शनकार न्यायवैशेषिककार होते त्या पट्टीचे वास्तववादी काही पातंजल नाही हे आपल्याला मान्य करावं लागतं. आता दर्शनामध्ये जे दुसरं टोक आहे, आदर्शवादाचं टोक आहे. म्हणजे जसा वास्तववाद हा एक हे त्याचं टोक, पराकाष्ठेचा वास्तववाद जसे न्यायवैशेषिककार स्वीकारतात, तसाच दुसऱ्या टोकाचा आदर्शवाद अद्वैत वेदांतांनी मायावाद्याने मानलाय. त्यामुळं एतद्विषयक त्यांचं मत पाहूया. हे मत म्हणजे पुरुष हा केवळ अकर्ता अभोक्ता आहे असंच नाही, तर तो केवळ एकमेव अंतिम असं तत्व आहे. तद्भिन्न दुसरं काहीच नाहीये. त्यामुळे कर्म भोग या हे सगळ्या गोष्टी या मिथ्या आहेत. म्हणजे कर्म भोग यांचाच अभाव असेल, खऱ्या अर्थाने त्या सगळ्या गोष्टींचा अभाव असतो, तर कर्तृत्व भोक्तृत्व याला अर्थ तरी कुठे? असं एक कर्मच नसेल आणि भोगच नसेल तर कर्तृत्व आणि भोक्तृत्व संभवेल कसं? आणि त्यामुळे कर्तृत्व भोक्तृत्व त्याला आहे किंवा त्याला कसं, या मारामारीला काय अर्थ आहे असं ते म्हणतात. आहे सगळं मिथ्याच आहे. मग या मारामारीला काय अर्थ आहे? कर्तृत्व आहे का ना भोक्तृत्व आहे का? कारण जे कर्म कर्म म्हणतात ते कर्मच मिथ्या आहे. ज्याला भोग 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 म्हणतात ते भोगच मिथ्या आहेत. मग कर्तृत्व भोक्तृत्व आहे की नाही ही मारामारी कशाला? असे
हत्या झाली, चैत्राची हत्या झाली, वंध्यासत चैत्राची हत्या झाली अशी बातमी आली. वंध्यासत चैत्राची हत्या झाली. मग ही यज्ञदत्ताने केली का विष्णुदत्ताने केली या मारामारीला काय अर्थ आहे? कारण हत्या झाली तीच एका वंध्यासुताची झाली. चैत्र नामक वंध्यासुताची हत्या झाली. मग ती यज्ञदत्ताने केली का विष्णुदत्ताने केली या मारामारीला काय अर्थ आहे? असा त्यांचा सवाल आहे. एकूण असा बुद्धीला झिंझिण्या आणणारा प्रकार म्हणजे निरपवाद आदर्शवादाचा असा तो प्रकार आहे. म्हणजे आत्म्यावर होणारं कर्तृत्व भोक्तृत्व हे जे आरोप आहेत हे भ्रमामुळे किंवा विपर्यासामुळे असतात असं नव्हे, तर आरोप प्रत्यारोप सुद्धा नसतात असा त्यांचा पक्ष आहे असं आपल्याला म्हणता येईल. असो, आता निदान पक्षी हे कर्तृत्व भोक्तृत्वाचे आरोप तरी मिथ्या मानतात, पण पातंजल मतात तरी या आरोपांना मिथ्या मानलेलं नाहीये. कारण पातंजल हे वृत्तीसारूप्य, प्रतिसंवेदना, स्वबुद्धी संवेदना वगैरे संकल्पना मांडून जातात. पुरुष हा प्रतिसंवेदी आहे असं सुद्धा म्हणतात. एकूण विश्लेषण काय, तर पातंजल हे टोकाचे निरपवाद आदर्शवादी नाहीत किंवा ढोबळ असे वास्तववादी सुद्धा नाहीयेत. ढोबळ स्थूल दर्शनानं ते वास्तववादी सुद्धा नाहीयेत. आणि हा प्रकार शास्त्रारंभीच आम्ही सांगून गेलो आणि सूत्रकार सुद्धा आरंभाला सांगून जातात. एका सूत्रानेशी एक सिद्धांत सांगतात की पुरुष हा चिन्मात्र जरी असला तरी सर्व धर्म विरहित असा जरी असला तरीही तो बुद्धिवृत्तीचा प्रतिसंवेदी आहे आणि त्याला वृत्तीसारूप्य येतं. बरं, पुरुषाला वृत्तीसारूप्य येतं अशा कबुलीतून त्यांना वास्तववादी म्हणता येत नाही का? तर नाही असं म्हणावं लागतं. कारण जसं ते निरपवाद आदर्शवादातून पुरुषामध्ये वृत्ती साक्षीत्व सांगत नाहीत किंवा वृत्ती ज्ञातृत्व सांगत नाहीत. आदर्शवादी जर असते तर म्हणले असते वृत्ती साक्षीत्वम इतरत्र वृत्ती ज्ञातृत्वम इतरत्र, पण तसं ते सांगत नाहीत. तसंच निरपवाद आणि टोकाचं जे ढोबळ वास्तववादी असा पक्ष आहे, तसाही पक्ष ते वृत्ती सायुज्यम इतरत्र असंही म्हणत नाहीत. अर्थात जर त्यांनी वृत्ती सायुज्यम असं जर म्हटलं असतं तर ते वास्तववादी टोक झालं असतं. एकूण या प्रकरणात जे विकल्प उठतात ते आपण बघूया. वृत्ती सारूप्य ह्याचा जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर हा प्रकार काय असतो हे समजून घेण्यासाठी काही संकल्पना आपण आपल्या पुढे मांडल्या पाहिजेत. त्या कुठल्या? पहिली संकल्पना वृत्ती साक्षीत्वम. वृत्ती साक्षीत्व कशा प्रकारचं असेल याची एक आपण मनाशी कल्पना बांधू शकतो. दुसरी संकल्पना वृत्ती ज्ञातृत्वम, केवळ जाणणं. हा प्रकार कसा असेल हाही आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर वृत्ती सायुज्यम इतरत्र असं जर म्हटलं असतं तर काय प्रकार संभवला असता याचाही एक क्षणभर आपण विचार करू शकतो. अर्थात वृत्ती सायुज्यम म्हणजे सायुज्य होणं. नदी एकदा सागरात जाऊन मिळाली तर ती सागर होते. त्याचं ते सागराशी सायुज्यत्व आहे. नदी सागराला मिळाल्यानंतर नदीचं सागराशी सायुज्यत्व होतं. तसं काही पुरुषाला सायुज्यत्व येत नाही. आणि या संदर्भातून वृत्ती सारूप्याचा प्रकार हा थोडासा लक्षात घेता येईल की वृत्ती सारूप्य म्हणजे नदी सागरवत आत्म्याला त्या अनुभवामध्ये सायुज्य पावण्याचा काही प्रकार घडवून घ्यावा लागत नाही किंवा घडतही नसतो. तर या ठिकाणी सूत्रकार पहिले 3 विकल्प सोडून म्हणजे वृत्ती साक्षीत्व, वृत्ती ज्ञातृत्व आणि वृत्ती सायुज्यत्व हे सोडून वृत्ती सारूप्यम असं म्हणतात. आणि या संदर्भात आपण प्रत्येक विकल्पामध्ये काय ध्वनित आहे हे जर आपण थोडं लक्षात घेतलं तर थोड्या विचारांती आपण ठरवू शकतो की त्याने असा निर्णय का घेतला असेल.
आणि वृत्ती सारूप्य म्हणण्यामध्ये आदर्शवाद किती आहे आणि वास्तववाद किती आहे हेही शोधता येतं. आणि जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी सुवर्ण मध्य गाठलाय. वास्तववाद आणि आदर्शवाद ह्याच्यामधला सुवर्ण मध्य त्याने गाठलेला आहे असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. आपण पूर्वी पाहिलं की सारूप्य या पदानं स्फटिकवत परिस्थिती असते. म्हणजे स्फटिक जसा आधारभूत फुलाच्या रंगाशी सारूप्य घेतो तसाच प्रकार या ठिकाणी पुरुषाच्या बाबतीत होतो. किंवा म्हणजे या ठिकाणी जसं स्फटिक स्वतःचं निर्मलत्व सोडत नाही, आपलं निर्मलत्व अबाधित ठेवून सुद्धा तो पुरुषाच्या तो फुलाच्या रंगाने युक्त होतं, तसंच पुरुषाच्या बाबतीत होतं. पुरुष हा आपलं निर्मलत्व अजिबात न सोडता, त्याच्या निर्मलत्वाला कुठल्याही प्रकारची बाधा न पोचता वृत्ती सारूप्य येऊ शकतं. आता भगवद्गीतेमध्ये पुरुषमीमांसा सुद्धा योगदर्शनासारखीच आहे असं जर आपण दर्शनशास्त्राच्या चष्म्यातून गीतेकडे जरा पाहिलं, गीतेतल्या काही श्लोकांकडे पाहिलं तर आपल्याला ते लक्षात येईल. अविकारी, अपरिणामी, अपरिवर्तनशील अशा प्रकारची शब्दयोजना भगवद्गीतेत सुद्धा आहे. बघा गीतेत म्हटलंय, नैनम चिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. म्हणजे कुठल्याही प्रकारचे विकार त्या आत्म्यामध्ये संभवत नाही असं गीतेत स्पष्ट म्हटलेलं आहे. अर्थात आत्मा कुठल्याही शस्त्राद्वारा अछेद्य आहे, त्याचा छेद घेता येत नाही. त्याला अग्नी दग्ध करीत नाही, त्याला पाणी भिजवीत नाही, त्याला वायू सुकवीत नाही. म्हणजे तो अविनाशी अपरिवर्तनशील असाच आहे. तसंच 13व्या अध्यायामध्ये असं म्हणतंय की प्रकृतीच्या योगानेच सरसकट सर्व कर्म आणि व्यापार हे केले जातात. हा प्रकार सांगताना असं म्हटलंय की आत्मा हा करता नाही असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी. आत्मा हा अकर्ता आहे, आत्मा हा करता नाहीये, आत्मा अकर्ता आहे असा जो जाणतो तोच खरा ज्ञानी. त्या ठिकाणी भगवान म्हणतात, प्रकृती ही एवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः य पश्यति तथात्मानम अकर्तारम स पश्यति. आणि आपण या ठिकाणी सुद्धा काय पाहिलंय की बुद्धीच या ठिकाणी कर्ता, द्रष्टा, स्पष्टा, घ्राता, मंता वगैरे होत असते आणि त्याचा आरोप हा पुरुषामध्ये होत असतो. खऱ्या अर्थाने पुरुष हा द्रष्टा, स्पष्टा, घ्राता वगैरे जात्यांतराला प्राप्त होत नाही किंवा नात्यांतराला प्राप्त होत नाही. त्याला ही अशी नाती प्राप्त होत नाहीत. ही सगळी नाती बुद्धीमध्ये असतात. आणि भगवान सुद्धा म्हणतात, प्रकृती ही एवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः. प्रकृतीच या सगळ्या क्रियांचा आधार आहे. आणि आत्मा हा खरा म्हणजे निर्लेप अलिंपायमान आहे असं सांगताना सुद्धा गीतेत म्हटलेलं आहे, तथा आत्माच न उपलिप्यते. किंवा त्याच 13व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, शरीरस्थो अपि कौंतेय न करोति न लिप्यते. बरं, आता गीतेच्या मतानं तो सत्ताशास्त्रीय दृष्ट्या अकर्ता, अभोक्ता, उदासीन, निर्लेप असला तरी तो वृत्तींचा साक्षी मनोवैज्ञानिकतः आणि अतीत मानसशास्त्रानुसार सुद्धा तो असतो का तसा? तर पातंजल मताप्रमाणे अतीत मानसीय क्षेपण प्रतिक्षेपणाचा द्वारा भासमान भोगता करता होतो. तर गीता म्हणते, पुरुष हा प्रकृतस्थो हि भुंक्ते न प्रकृतीजान गुणान असं ते 13व्या अध्यायात म्हणतात. याचा अर्थ असा की पुरुष हा प्रकृतीच्या ठिकाणी राहून प्रकृतीजन्य गुणांचा भोग घेतो असं म्हणतात. आता हा भोग स्वरूपता घेतो का प्रतिसंवेदनूत घेतो, हा प्रकार कसा घडतो? तर पातंजल मताप्रमाणेच गीतेत सुद्धा म्हटलं आहे की तसं प्रतिसंवेदनेमुळं किंवा प्रत्ययानुपश्य अशा प्रकाराने ते होत असतं. आणि हा भाग आपण योगदर्शनात कसा सांगितला गेला हा क्षेपणांद्वारा पाहिला. 3 क्षेपण पाहिली आणि वृत्ती सारूप्य येण्याचा प्रकार पाहिला.
गीताशास्त्र सुद्धा असाच प्रकार सांगते. योगसूत्रकार त्या वृत्ती सारूप्याचा प्रकार जसा सांगतात, तसंच गीतेमध्ये गीतेच्या प्रमाणे ते अनुपश्य असा एक शब्द वापरतात. प्रत्ययानुपश्य असं सूत्रामध्ये, दुसऱ्या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे, द्रष्टा दृश्यमात्र शुद्धो अपि प्रत्ययानुपश्य, अनुपश्य असं म्हटलेलं आहे. हा अनुपश्य असा जो प्रकार आहे तसाच प्रकार गीतेत शब्दांतराने उपद्रष्टा असं म्हटलेलं आहे. गीतेमध्ये उपद्रष्टा असं म्हटलेलं आहे आणि तीच संकल्पना वेगळ्या शब्दातून सांगितलेली आहे. तर ज्याला अनुपश्य असं म्हटलं, अनुपश्य हा प्रकार उपद्रष्टतेनच येतो. उपद्रष्टा हा अनुपश्य होत असतो. अनुपश्याची क्रिया, पश्यती ही क्रिया उपद्रष्टा बनूनच होत असते आणि गीतेमध्ये उपद्रष्टा असा निर्देश आहे. उपद्रष्टा अनुमंता च भक्ता भोक्ता महेश्वर असं गीतेमध्ये 13व्या अध्यायात म्हटलेलं आहे. या ठिकाणी उपद्रष्टा असं पद वापरून तो त्रयस्थपणे पाहणारा किंवा सन्निकर्ष असूनही साक्षी भावानं पाहतो असा अर्थ केला तर तसा त्रयस्थ साक्षीला अनुमंता, अनुमोदक असं ठरवण्यात मोठी विसंगती येते. आता काही वेळा उपद्रष्टा या पदाचा अर्थ साक्षी असे काही भाष्यकार करतात. बरं, तो जर साक्षी ठरवला तर लगेच त्याला उपद्रष्टा अनुमंता म्हणून जातात पुन्हा. मग जो साक्षी असेल तो अनुमोदन कसं देईल, आणि अनुमोदन देत असेल तो साक्षी कसा ठरेल? त्यामुळे उपद्रष्टा या पदानं साक्षीत्व सांगितलेलं नाहीये, कारण उपद्रष्टा या पदानं तो लगेच अनुमंता सुद्धा असतो असं म्हटलंय. आणि त्यामुळे उपद्रष्टा म्हणजे साक्षी मांडणं, तसं त्याचा अर्थ करणं हे विसंगतीने युक्त होतं. त्यामुळे गीता भाष्यकारांनी उपद्रष्टा या पदानं असा जो अर्थ केलाय, समीपस्थ संद्रष्टा स्वयं अव्यापृत असं शांकर भाष्यामध्ये, गीतेच्या शांकर भाष्यामध्ये अर्थ केलेला आहे. किंवा प्रवृत्तान सव्यापारेषु तत्साक्षीभूत असं त्याच भाष्यामध्ये म्हटलेलं, त्याच ठिकाणी म्हटलेलं आहे. 13व्या अध्यायातल्या 32व्या श्लोकावर शांकर भाष्यामध्ये असा या ठिकाणी निर्देश आहे की समीप राहून, स्वतः अव्यापृत राहून, साक्षीभूत राहून असा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे अनुमंता, भर्ता, भोक्ता या पदांचा अर्थ करताना त्यांना मोठा प्रयास करावा लागला. कारण असं आहे, तो जर उपद्रष्टा म्हणजे साक्षी असता तर भर्ता आणि भोक्ता वगैरे म्हणण्याचं कसं काय कारण होतं? तो ज्या अर्थी भर्ता पण आहे, भोक्ता पण आहे, अनुमंता आहे, त्या अर्थी त्याला उपद्रष्टा म्हणजे साक्षी म्हणणं हे काही सुसंगत नाहीये. आणि त्यामुळे आचार्यांना त्या ठिकाणी अर्थ करताना फार मोठा प्रयास करावा लागला, फार मोठी ओढाताण करावी लागली. एकूण गीताशास्त्र आणि योगशास्त्र या मतामध्ये पुरुष हा अकर्ता असून कर्ता आहे, अभोक्ता असून भोक्ता आहे असं म्हटलं गेलेलं आहे. जाता जाता एक माहिती म्हणून सांगायची वाटते की सांख्यकारिकेतून आपल्याला मिळणारी जी सांख्य परंपरा आहे त्यांच्या मते आत्मा हा अकर्ता असून भोक्ता आहे असं एक सांख्यामध्ये मत आहे. आत्म्यामध्ये ते कर्तृत्व न मानता तो अकर्ता मानतात, पण त्याला भोक्तृत्व आहे असं म्हणतात. अर्थात हे मत यातील रहस्यात्मकता दुसऱ्या पादातील 20व्या सूत्राच्या प्रसंगात आपल्याला त्या ठिकाणी करायचे. म्हणजे असं सांगता येईल का की आत्मा हा अकर्ता असून भोक्ता आहे, असं काही सांगता येईल का? तर हा जो प्रकार आहे त्याची आपण मीमांसा पुढे करणार आहोत. पण या ठिकाणी केवळ एक माहिती म्हणून सांगून जावं असं वाटतं की सांख्यकारिकेमध्ये, सांख्याची जी एक परंपरा आहे त्या परंपरेमध्ये आत्म्याला अकर्ता असून सुद्धा भोक्ता ठरवलंय. असो, आता एक पातंजल दर्शनाचे अभ्यासक या नात्यानं या मीमांसेतून काही संकेत हे निश्चित करायचे असतात. म्हणजे जीवनात योगधर्मामध्ये बुद्धिभेदाशिवाय आपल्याला वावरता येतं. ते संकेत निश्चित केले नाही तर आपला बुद्धिभेद हा कोणी करू शकेल, आणि म्हणूनच काही आपल्याला संकेत हे निश्चित करावे लागतात.
आता ते संकेत असे की योगदर्शनार्थीनं पुरुषातील कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांचा एकजात सरळ अस्वीकार करू नये. पुरुषामध्ये कर्तृत्व नाही आणि भोक्तृत्व नाही असं आदर्शवादी मत हे स्वीकारू नये. कारण त्यामुळे सर्व कारभार हा व्यापार बुद्धीतच होतो, बुद्धीच करते आणि आपण निर्लेप आहोत, निर्लेप राहतो या धारणेमध्ये आपल्याला धर्माचं अनुशासन होणार नाही. मग धर्म कशाला पाळायचा? जर आपण स्वरूपता आकारताच राहतो, काही करतच नाही आणि सगळं बुद्धीच करते, तर मग आपल्याला धर्माचं अनुशासन कशाला हवे, धर्माचा अंकुश कशाला पाहिजे? आणि अशा परिस्थितीत, अशा धारणेमध्ये धर्माचा अंकुश राहणार नाही आणि जीवनामध्ये बेबंदशाहीला सवलत आणि मोकळीक सुद्धा मिळेल. म्हणजे एकदा जर आपली धारणा झाली की मी काही स्वरूपता करत नाही, मी अभोक्ता आहे, मी आकर्ता आहे, अशी जर धारणा झाली तर आपल्याला बेबंदपणे कुठलंही कर्म करता येईल. बेबंदशाहीला आपण मोकळे होऊ, पुन्हा करून न केल्यासारखे वेगळे राहू. आणि तसंच सत्ताशास्त्रीय दृष्ट्या पुरुष हा मात्र आहे या वास्तवतेकडे कानाडोळा सुद्धा करू नये. कारण अशा धारणेतून साक्षी भावाला भावनिक सवलत मिळून बुद्धीमध्ये आणि भोगामध्ये साक्षीभाव आणून जीवनाच्या साफल्य वैफल्यामध्ये निरवंच राहता येतं आणि समतोल राहता येतं. त्यामुळे हा आपला आत्मा हे चिन्मात्र तत्व आहे अशी एक धारणा मनात पक्की असेल तर आपल्याला साक्षीभाव जोपासता येईल. आणि साक्षीभाव जोपासला तरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये साफल्य वैफल्य यांना जे तोंड द्यावं लागतं त्याला आपण समानतेने तोंड देऊ. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ही मनोवृत्ती आपल्यामध्ये येईल. भगवद्गीतेमध्ये जी मनोवृत्ती आपल्याला सांगितली आहे ती मनोवृत्ती आपल्यामध्ये बाणवेल. अर्थात गीतेतील जीवनाचा जो आदर्शवाद आहे त्याची जोपासना या साक्षी भावातून होऊ शकेल. आणि सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ही मनोवृत्ती आपल्यामध्ये येईल. भगवद्गीतेमध्ये जी मनोवृत्ती आपल्याला सांगितली आहे ती मनोवृत्ती आपल्यामध्ये बाणवेल. अर्थात गीतेतील जीवनाचा जो आदर्शवाद आहे त्याची जोपासना या साक्षी भावातून होऊ शकेल. आणि हा साक्षीभाव तेव्हाच आपल्याला प्राप्त होईल जेव्हा आपल्याला आपलं अनुसंधान हे वास्तवतेवर म्हणजे सत्ताशास्त्रीय वास्तवतेवर हटणार नाही. सत्ताशास्त्रीय दृष्ट्या आपण जेव्हा आत्म्याकडे तो काही करत नाही अशा दृष्टीने बघू त्यावेळेला आपल्याला साक्षीभाव येऊ शकेल. आणि या शास्त्रात जो साक्षीभाव जोपासण्याचा आपल्याला वारंवार उपदेश आहे त्या उपदेशाचं आपल्याला पालन करता येईल. तसंच पुरुषावर जे कर्तृत्व भोक्तृत्व प्रत्यारोपित असतं तो प्रकार मानसेंद्रिय विपर्याचा नसतो. जसा मृगजलाचा शुक्तिरजताचा प्रकार असतो किंवा रज्जू सर्पाचा असतो. त्यामुळे हा आरोप त्या विपर्याच्या श्रेणीचा नसतो आणि म्हणजेच तो असत नसतो. अर्थात हा विपर्यय अतीत मानसी असल्यानं तो वास्तववादापेक्षा कमी नसतो. अर्थात तो कर्तृत्व भोक्तृत्वाचा प्रकार वास्तववादीच असतो आणि पुरुषामध्ये वृत्ती सारूप्य येतं असं म्हटल्यानं पुरुषातील कर्तृत्व भोक्तृत्व अगदीच नसतं असंही म्हणता येत नाही. एकूण काय तर आहेही म्हणता येत नाही, नाहीही म्हणता येत नाही असा तो थोडासा प्रकार आहे. आणि यामुळेच पातंजलांना अनेकांतवादी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पुरुषाचं अतीत भौतिकी स्वरूप म्हणजे खऱ्या अर्थाने स्वरूप सत्ताशास्त्रीय स्वरूप ज्याला मेटाफिजिकल फॉर्म म्हणतात म्हणजे कुठल्याही उपाधी विरहित अशा प्रकारचे स्वरूप त्याला संलग्न असलेली
आकर्ता, अभोक्ता रूप वास्तवता, या बरोबरच अतीत मानसीय वास्तवतेचा स्वीकार केल्याशिवाय आचार धर्मनीती प्रणालीला आणि योगशास्त्रीय आचारनीती धर्म प्रणालीला काहीच अर्थ राहत नाही. म्हणजे अतीत भौतिकी दृष्ट्या किंवा पारमार्थिक दृष्ट्या आत्मा हा आकर्ता आहे, अभोक्ता आहे हे मान्य करून सुद्धा अतीत मानसीय असं ते क्षेपण प्रतिक्षेपणा म्हणून मुळे जे त्याच्यावर म्हणजे भासमान चैतन्याची कल्पना निर्माण झाल्यामुळे किंवा बुद्धी भासमान चैतन्य झाल्यामुळे तोच आत्मा प्रतिसंवेदी बनतो, ही सुद्धा वास्तवता मेटासायकोलॉजिकल म्हणजे परामानसीय मानसशास्त्रीय किंवा परामानसीय अशी वास्तवता, या दोन्ही गोष्टींचा स्वीकार केल्याशिवाय धर्मशास्त्राला काहीच आधार राहत नाही. तसंच योगशास्त्रीय आचारनीती धर्मप्रणाली जी आहे त्याला सुद्धा काही अर्थ राहत नाही. या ठिकाणी आपण असं क्षणभर मानूया की पुरुष हा कुठल्याच श्रेणीच्या वास्तवतेतून कर्ता भोगता नसतो, असं जर आपण एक क्षणभर मानलं की बाबा वास्तविक रित्या किंवा कुठल्याही सत्याच्या टप्प्यामध्ये, ती व्यावहारिक सत्ता असो, प्रातिभासिक सत्ता असो, समजा कर्ता आणि भोगता हा जर आत्मा नसतो असं जर आपण क्षणभर मानलं की हेच वैदिक तत्वज्ञान आहे, की वैदिक तत्वज्ञानामध्ये आत्म्याला आकर्ता आणि अभोक्ता ठरवलंय, असं जर असलं तर अशा धारणेनं त्यात अनुबंध काय निर्माण होतात आपण ते पाहूया. म्हणजे इम्प्लिकेशन्स काय असतात की आपण क्षणभर असं मानलं की आत्मा आकर्ता आहे, अभोक्ता आहे, आत्मा करता नाही आणि भोगता नाही आणि हेच वैदिक तत्वज्ञान आहे असं जर आपण क्षणभर मानलं तर त्याचे अनुबंध काय असतात, त्याची इम्प्लिकेशन्स काय असतात असं आपण बघूया. आता असं पहा, वेदामध्ये माणसाच्या उत्कर्षासाठी ज्या काही चोदना आहेत, काही प्रेरणा आहेत, काही आज्ञा आहेत, काही आदेश आहेत, ज्याला वैदिक इंजंक्शन्स असं म्हणतात, की वेदधर्म सांगतो बाबा आम्ही अमुक अमुक करा, अमुक अमुक करू नका, अशा प्रकारे आदेश आहेत, उपदेश आहेत. जसं वेदामध्ये महत्वाचा उपदेश असा आहे, यजेत स्वर्ग कामहा, ज्याला स्वर्गाची कामना असेल, स्वर्गाची इच्छा असेल त्यांनी यजन करावं, त्यांनी यज्ञ करावा. म्हणजे स्वर्गेच्छूनी यजन करावं अशा प्रकारचा उपदेश वेदशास्त्रात आहे. तसंच मुमुक्षोर ब्रह्मोपासित अशी पण असा पण वेदामध्ये उपदेश आहे की मुमुक्षूने ब्रह्मोपासना करावी. आता जर वेदांना जर असं सांगायचं असेल की आत्मा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, तर अशा आदेशांना, उपदेशांना, चोदनांना निरर्थकता येणार नाही का? कारण असले उपदेश हे जडबुद्धीला असू शकत नाही. म्हणजे बुद्धी जड असताना जड अशा बुद्धीला अशा प्रकारचे उपदेश काही करता येत नाहीत. किंवा स्वर्गाची इच्छा आहे का, मग यज्ञ कर. ब्रह्म जाणण्याची इच्छा आहे का, तर ब्रह्मोपासना कर. अशा प्रकारे काही उपदेश जडबुद्धीला होऊ शकत नाहीत. अर्थात असे उपदेश सचेत तत्वालाच होऊ शकतात. आता जर हे आदेश किंवा चोदना अकर्ता, अभोक्ता पुरुषाला नसतात असं म्हटलं तर संपूर्ण वेदोपदेशच निरर्थक आणि निरर्थक असा शब्द व्यापार ठरेल. की क्षणभर असं मानलं की हे उपदेश सगळे अकर्ता, अभोक्ता पुरुषाला केलेत. आता जो अकर्ता आणि अभोक्ता आहे त्याला अमुक कर आणि अमुक हवे असेल, अमुक भोग असतील तर अमुक कर, अशा सांगण्याला काही अर्थच राहणार नाही.
त्यामुळे सगळा वेदोपदेश हा निरर्थक शब्द व्यापार ठरेल. तसंच हे उपदेश जड प्रकृतीलाच आहेत असं म्हटलं तर यापेक्षा मोठी विसंगतीच नाही. त्यामुळे वैदिकानं आणि विशेषतः पातंजलानं म्हणजे योग साधकानं पुरुषामध्ये निरपवाद आणि अप्रतिबद्ध म्हणजे ज्याला अनकंडिशनल म्हणता येईल असं अप्रतिबद्ध अकर्तृत्व आणि अभोक्तृत्व मानणं म्हणजे वैदिक चोदना, आज्ञा, उपदेश तसंच योगाचा उपदेश, योगाची आचारनीती विषयक जी प्रणाली आहे त्या सगळ्याला लाथाडण्यासारखं आहे. आता एखादा चिकित्सक म्हणेल की पातंजल मतामध्ये पुरुषात कर्तृत्व भोक्तृत्व आहे आणि नाही, अशा प्रकारे हा एक उंबरठ्यावरचा प्रकार आहे की ज्याला राजकारणामध्ये सिटिंग ऑन द फेन्स असं म्हणतात. तर तुम्ही एके ठिकाणी म्हणता की कर्तृत्व भोक्तृत्व आहे आणि असंही म्हणता की कर्तृत्व भोक्तृत्व नाही सुद्धा. हे तुम्ही आहे सुद्धा आणि नाही सुद्धा अशा पक्षाचे तुम्ही दिसताय. त्यामुळे हा तुमचा काय प्रकार आहे, हा धरसोडीचा काय प्रकार आहे असा एखादी चिकित्सक प्रश्न करू शकतो. तो आहे तर का आहे आणि कसा आहे हे सांगा, आणि तो नाही तर का नाही आणि कसा नाही हे सुद्धा आम्हाला सांगा. आणि हा शब्दांचा घाऊक व्यापार आणि शाब्दिक तांत्रिक गदारोळाशिवाय हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? म्हणजे उगीच तर्कजंजाळ मांडून आहे पण आणि नाही पण, आहे कसा नाही कसा असं तुम्ही काहीतरी तर्काचं जंजाळ करून शब्दांचा घाऊक व्यापार न करता शाब्दिक तांत्रिक गदारोळाशिवाय तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? तर या ठिकाणी सूत्रशः आणि स्फुटतः संक्षिप्त सिद्धांत असा आहे की पुरुषामध्ये जे कर्तृत्व भोक्तृत्व संभवतं ते अधिष्ठानतः आहे. अधिष्ठानतः आहे म्हणजे बाय बीइंग सुपरिंटेंडंट अशा प्रकारे त्याच्यावर कर्तृत्व भोक्तृत्व आहे, पण उपादानता नाही. म्हणजे नॉट बीइंग मटेरियल कॉज अँड ओनली बीइंग लोकस ऑफ डुअरशिप अँड एन्ड्युररशिप असा हा प्रकार आहे. म्हणजे आत्म्याच्या अधिष्ठानाखाली या गोष्टी संभवतात त्या प्रकृतीमध्ये संभवतात, आत्म्याच्या अधिष्ठानाशिवाय त्या प्रकृतीमध्ये संभवल्या नसत्या. तर हा जो लोहगोल अग्नी लोहगोलाचा प्रकार सांगितला त्या ठिकाणी लोहगोलामध्ये अग्नित्व निर्माण करण्याचं निमित्त कारण हा अग्नी आहे, उपादान कारण नाहीये. लोखंडाचा काळा जो लोहगोल आहे त्याला तप्त करून त्याला अग्निवत करण्यामागे अग्नीचं कार्य कशा प्रकारचं आहे तर ते निमित्त कारण आहे. अग्नीच्या निमित्तानं लोखंडाचा काळा गोल हा अग्निवत होतो. तर तसंच या ठिकाणी पुरुषाच्या अधिष्ठानाखाली जो काही प्रकृती व्यापार संभवतो त्या प्रकृती व्यापारामुळे कर्तृत्व भोक्तृत्व हे त्याच्यावर सांगितलं जातं. पण पुरुष ह्या ठिकाणी म्हणजे आत्मा या ठिकाणी उपादानतः कारण होत नाही, तर तो निमित्ततः कारण होत असतो. सो ही इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस by being superintending force and not being a material cause असं या ठिकाणी सांगायला पाहिजे. एकूण काय तर पातंजल मतामध्ये महान समन्वयवाद आहे, ज्याला सिंक्रिटिसिझम म्हणतात, तसा हा महासमन्वयवाद आहे. अतिशय व्यापकता दिसते या ठिकाणी. पातंजलांचं हे जे प्रतिपादन आहे त्यामध्ये फार मोठी व्यापकता आहे. अतीत भौतिकी म्हणजे ज्याला मेटाफिजिक्स म्हणतात, म्हणजे शुद्ध तत्वज्ञान
आणि अतीत मानसीय म्हणजे मेटासायकॉलॉजी किंवा मेटासायकिक्स, तसंच मानसशास्त्र म्हणजे सायकिक्स, आणि धर्म आचार नीती प्रणाली म्हणजे एथिको रिलिजियस सिस्टीम, या सगळ्यांना समतोल न्याय मिळेल अशा प्रकारे हा महासमन्वयवाद आहे. तसंच तो वास्तववाद आहे, आदर्शवाद सुद्धा आहे, आणि या दोघांचा तो बेमालूम संगम या प्रतिपादनामध्ये तुम्हाला सापडतो. तर अशा प्रकारे पातंजलांच्या या मतामध्ये आदर्शवादही डोकावतो, वास्तववादही डोकावतो, शुद्ध तत्वज्ञानही त्या ठिकाणी त्याला न्याय मिळालेला आहे. म्हणजे ज्याला मेटाफिजिक्स म्हणतात, म्हणजे आत्म्याचं स्वरूप द्रष्टा दृश्यमात्र हा शुद्ध हा असं सांगून त्याच्या शुद्ध तात्विक स्वरूपाचं सुद्धा निर्देशन झालेलं आहे, त्याला न्याय दिलेला आहे. तसंच अतीत मानसीय असा जो प्रकार घडतो आणि भासमान चैतन्याचा प्रकार घडतो आणि प्रतिसंवेदनेचा प्रकार घडतो, याला सुद्धा योग्य न्याय दिलेला आहे. आणि तसंच मानसीय पातळीवर मी करता मी भोगता असा जो आपल्याला अनुभव येतो, त्याची सुद्धा उपपत्ती या समन्वयामध्ये झालेली आहे. अशा प्रकारे हा महासमन्वयवाद म्हणजे ज्याला सिंक्रेटिसिझम म्हणतात, तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये याला सिंक्रेटिसिझम असा शब्द आहे, तर तो या ठिकाणी साधला गेलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी बेमालूमपणे साधल्या गेलेल्या आहेत असं या ठिकाणी म्हणावं लागतं. तर मग तुमचा जो प्रश्न आहे की आत्मतत्व चैतन्य तत्व हे अकर्ता भोगता अभोगता आहे किंवा कसं, आणि असेल तर का कसं, हा जो प्रकार आहे, तर त्याला उत्तर असं की अतिथीभौतिकीच्या स्तरावर म्हणजे त्याचं शुद्ध तत्व मीमांसा जर केली तर शुद्ध तत्व म्हणून आत्मा किंवा पुरुष किंवा चैतन्य हा अकर्ता अभोक्ताच असतो, त्याबद्दल दुमत नाहीये. म्हणून दृश्यमात्र हा शुद्धो अपि असं म्हटलेलं. द्रष्टा दृश्यमात्र हा पुरुष दृश्यमात्र आहे, चैतन्य मात्र आहे, अभि चैतन्याशिवाय त्याला दुसरं कुठलंही लक्षण नाहीये, ही गोष्ट मान्य आहे. पण त्याचबरोबर अतीत मानसीय अशी जी प्रक्रिया घडत असते की भासमान चैतन्य नावाची एक घटना घडते की जडबुद्धीला अग्निलोहगोलवत एक प्रकारे चैतन्य भासमान चैतन्य प्राप्त होतं, आणि त्याच्यानंतर अतीत मानसीय क्षेपण प्रतिक्षेपणाद्वारा तो प्रकार आपण पाहिला की क्षेपण आणि प्रतिक्षेपण होतात, संवेदना आणि प्रतिसंवेदनेचे प्रकार घडतात. त्याच्यामुळे भोक्तृत्व आणि कर्तृत्व त्या ठिकाणी जाणवतं, भासतं, हाही प्रकार मान्य केला जातो. त्यामुळे तो अकर्ता कसा अभोक्ता कसा ह्याची सुद्धा उपपत्ती त्या ठिकाणी लागते, आणि तो कर्ता कसा आणि भोगता कसा आणि का ह्याची सुद्धा उपपत्ती लागते. पण तुम्ही म्हणता एवढंच नाही, त्या पलीकडे जाऊन आम्ही धर्मशास्त्राला सुद्धा उपादेय किंवा धर्मशास्त्राला सुद्धा आधार मिळेल, धर्मशास्त्राला उचलून धरेल, आचारनीती प्रणालीला उचलून धरलं जाईल, अशा प्रकारचं एकूण महासमन्वयवादी प्रतिपादन या शास्त्रामध्ये केलेलं आहे. ही गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर हा जो उदार मतवाद या ठिकाणी दिसतो, उदार मतवाद आणि उदात्त मतवाद हा जो दिसतो, त्याची तुम्हाला प्रचिती येईल. असो, अशा प्रकारे या सूत्रामध्ये आपण वृत्ती सारूप्य येण्याचा प्रकार पाहिला, तो कसा घडतो असं पाहिलं. या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे असंप्रज्ञात समाधी काळी आत्म्याला स्वरूपावस्थिती असते, त्या अर्थी विध्यानावस्थेमध्ये ती नसते किंवा काय, किंवा त्याला अवस्था भेद आहेत, अवस्था द्वय आहेत किंवा काय, या प्रश्नावरही या सूत्रामध्ये पडदा पडलेला आहे. म्हणजे असंप्रज्ञात समाधी काळी त्याला स्वरूपावस्थिती असते याचा अर्थ असं निगमन करणं की त्याला अन्यथा स्वरूपावस्थिती नसते असं मांडण्याचं कारण नाहीये.
अन्यथा काय होतं तर वृत्ती सारूप्य येतं असं सांगितलं गेलं. आणि वृत्ती सारूप्य ह्या संकल्पनेचा अर्थ समजून घेण्यासाठी वृत्ती साक्षीत्व, वृत्ती ज्ञातृत्व आणि वृत्ती सायुज्यत्व आणि वृत्ती सारूप्य अशा संकल्पना ज्या प्राप्त होऊ शकतात, त्याच्यातून वृत्ती सारूप्याचा अर्थ नेमका काय आहे हे आपण पाहिल्यानंतर आत्म्याच्या स्वरूपाला व्युत्थानावस्थेमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची बाधा पोचत नाही असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. म्हणजे त्याची स्वरूपावस्थिती, स्वरूपामध्ये तो अवस्थित असतोच, पण स्वरूपावस्थेची प्रचिती ही केवळ असंप्रज्ञा समाधीत येते, अन्यथा येत नाही असं या सूत्रात सांगितलं आहे असं आपण पाहिलं. अशा प्रकारे वृत्ती सारूप्य याचा अर्थ, त्याची व्यापकता किती आहे, ती वृत्ती सायुज्या एवढी नाहीये असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि त्यामुळे वृत्ती सारूप्याचा प्रकार म्हणजे त्याच्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारची भ्रष्टता येत नाही असंही पाहिलं. अशा प्रकारे आपण वृत्ती सारूप्य या पदाच्या अर्थमीमांसेसाठी एवढा सगळा उहापोह केला. आणि वृत्ती सारूप्यामुळे जे जे अनुबंध प्राप्त होतात त्या अनुबंधाची सुद्धा आपण या ठिकाणी जाणीव करून घेतली. आता अन्यथा पुरुषाला चित्तवृत्तीशी वृत्ती सारूप्य येतं अशा प्रकारचं कथन या सूत्रात झालं असल्यामुळे असं आपल्याला आता दिसतं की आता या ज्या चित्तवृत्तींशी पुरुषाला सारूप्य येतं अशा वृत्ती अक्षरशः अगणित आहेत. त्यांचं मोजमाप अजिबात करता येत नाही. अनंत अशा वृत्ती आहेत, अक्षरशः अनंत वृत्ती आहेत, अगणित वृत्ती आहेत. त्यामुळे अशा अगणित वृत्तींचा निरोध जो योगाच्या अभ्यासाचा गाभा आहे, शेवटी योगाचा अभ्यासाचा गाभा काय तर वृत्तींचा निरोध. या वृत्ती 1 का 2 का 3 का 4 का 5 50 का 1000 500 तर त्या अनंत आहेत, अगणित आहेत. अशा या सगळ्या वृत्तींचा निरोध हाच योगाभ्यासाचा गाभा आहे. आणि मग असं वाटतं की हे अशक्य आहे, कारण अनंत वृत्तींचा निरोध करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे, अशक्य कोटीतली संभावना आहे. कारण या वृत्ती एकतर अनंत आहेत, तशाच त्या अनियमित आहेत आणि अभंग मालेप्रमाणे एकामागे एक अशा वृत्ती ह्या उठतच असतात. आणि पुन्हा त्या अपतंत्रक आहेत, ज्याला इरेग्युलर म्हणता येईल अशा प्रकारे आहेत. पुन्हा त्या लहरी आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचं नियमन नाहीये, त्या स्पॅस्मोडिक आहेत. आता असा हा वृत्तींचा जो पसारा आहे, अगणित वृत्ती, अनंत वृत्ती आणि अभंग अशी त्यांची माला, आणि पुन्हा त्याच्यामध्ये त्या अपतंत्रक आहेत, त्यांना कुठलंही तंत्र नाहीये, त्या फार लहरी आहेत, स्पॅस्मोडिक आहेत. मग अशा वृत्तींच्या विरोधाला योगशास्त्र काही योजना, उपाय असं काही करतं का, असा निश्चितच प्रश्न पडतो. तुम्ही सांगता की चित्तवृत्तींचा निरोध करा आणि या चित्तवृत्तीचा अक्षरशः अनंत आहेत, मग तुम्ही अशा अगणित आणि अनंत वृत्तींच्या निरोधासाठी तुम्ही काही उपाय सांगू शकता का, त्याच्यासाठी काही उपाययोजना सांगू शकता का? तर उत्तर असं की तशी उपाययोजना मोठ्या काटेकोरपणे आणि निर्दोषपणे, निर्व्यंगपणे करण्यासाठीच योगशास्त्र आपलं एक खास शैलीचं असं मनोविज्ञान उभं करतं आणि विश्लेषण, विवेचन आणि तन्निरोधात्मक उपाय अगदी निर्दोषपणे मांडतं. कारण असं आहे की वृत्ती अनंत आहेत, अनंतातले तुम्ही एक एक वृत्ती निरोध करत जाऊ असं म्हणाल तरी अनंत वजा अनंत वृत्तींचा जरी निरोध केला तरी शेवटी वृत्ती राहतातच. कारण शेवटी गणित असं सांगतं, अनंत वजा अनंत बरोबर अनंत असं गणित सांगतंय. आणि वृत्ती तर अक्षरशः अनंत आहेत. मग अनंत वृत्ती असताना तुम्ही अगदी अनंत वृत्तींचा जरी निरोध केला तरी सर्व चित्तवृत्तींचा निरोध हा अशक्य आहे असा
गणिती सिद्धांत या ठिकाणी प्राप्त होत असताना तुम्ही असा काहीतरी निष्फळ प्रयत्न करताय की काय, की या समस्त चित्तवृत्तींचा निरोध होऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही काहीतरी निरर्थक काही प्रतिपादन करताय का, असा प्रश्न या ठिकाणी साहजिकच उभा राहतो. पण या ठिकाणी असं सांगायचं आहे की अशा जरी अनंत वृत्ती असल्या तरी आपल्याला या अनंत वृत्तींच्या निरोधाच्या मागे लागायचं नाहीये. योगशास्त्र असं सांगत नाही या अनंत वृत्तींच्या निरोधाच्या मागे लागा. योगशास्त्र फार काटेकोर आणि फार चलाख बुद्धिवान अशा शास्त्रज्ञांनी निर्माण केलेलं शास्त्र आहे. त्यामुळे त्यांनी हे जाणलं होतं की अनंत वजा अनंत बरोबर अनंत. त्यामुळे अनंत वृत्तीतून तुम्ही एका वृत्तीचा वृत्तीचा निरोध करत 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 गेला आणि अनंत वृत्तींचा जरी निरोध केला तरी तुमच्या समस्त वृत्तींचा निरोध होणार नाही. त्यामुळे अशा प्रकारची निरोध प्रक्रिया या ठिकाणी कधीच लागू पडणार नाही हे शास्त्रज्ञांनी ओळखलं, योगशास्त्रज्ञांनी ओळखलं. आणि म्हणूनच त्यांनी वृत्तींचं एक खास मनोविज्ञान उभं केलं. मनोविज्ञान तुम्हाला पटवून देणार आहेत, वृत्तींचं मनोविज्ञान पटवून देणार आहेत आणि त्यासाठी ते वृत्तींचं खास असं वर्गीकरण मांडणार आहेत आणि त्याला सुरुवात आता याच्यानंतर होणार आहे. तर असं आहे की चित्तवृत्ती जरी अगणित असल्या, अनंत असल्या, अपतंत्रक असल्या तरी त्या सर्व वृत्ती या केवळ 5च वर्गांमध्ये मोडतात. असा महाबुद्धिवान भयंकर बुद्धिमत्तेचा सिद्धांत पतंजली महामुनींनी मांडलेला आहे. क्षणभर मनाशी विचार करा की या अनंत प्रकारच्या वृत्ती असतात, त्या अपतंत्रक असतात, पुन्हा लहरी असतात, त्यांना कुठलाही क्रम नाही, अक्रम असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं नियमन नाही. अशा अनंत वृत्तींच्या निरोधाच्या प्रयत्नासाठी पहिल्या प्रथम पतंजली महामुनी वृत्तींचं वर्गीकरण मांडतात आणि ही जी बुद्धिमत्ता या ठिकाणी दिसते, सूत्रकारांची जी बुद्धिमत्ता दिसते, त्याला खरोखर या जगामध्ये तोड नाहीये. त्यांनी त्याचं जे वर्गीकरण केलंय ते अत्यंत चलाख बुद्धीने केलेलं आहे आणि अत्यंत काटेकोरपणे केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ज्याला एक्सेप्शन म्हणतात अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं एक्सेप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. प्रत्येक नियमाला अपवाद असतो असं म्हणतात, पण या ठिकाणी जे वर्गीकरण केलंय ते निरपवाद इतकं अचूक वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. अत्यंत गणितज्ञ बुद्धीने हे वर्गीकरण केलेलं आहे असं या ठिकाणी म्हणून जावं लागतं. आणि म्हणूनच सूत्रकार ठामपणे या 5 वृत्तींचा निरोध केल्यानंतर निरोध शक्य होतो अशी सिद्धी त्या ठिकाणी मांडतात. अर्थात चित्तवृत्तींचा जो एकूण त्यांचं जे वर्गीकरण 5 प्रकारामध्ये मांडलेलं आहे की या अनंत वृत्ती, अपतंत्रक वृत्ती आणि एक लहरी आणि अनियमित वृत्ती जरी असल्या तरी त्या केवळ 5च वर्गाच्या असतात. असं सांगताना सूत्रकार असं दाखवून देतात की 6व्या प्रकारची वृत्ती केव्हाही कुठेही कुठल्याही परिस्थितीत निर्माण होऊ शकत नाही. इतक्या काटेकोरपणे त्यांनी ते वर्गीकरण केलेलं आहे. अर्थात 6वा वृत्ती प्रकार नसतो असं एकूण त्यांच्या वर्गीकरणात हे स्पष्टपणे ध्वनित झालेलं आहे. आणि या 5ही वर्गांच्या चित्तवृत्तींचा निरोध झाला तर समस्त चित्तवृत्तींचा निरोध होतो असं प्रचंड सिद्धांत या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. म्हणजे केवळ या 5 वर्गांच्या वृत्ती आहेत आणि या 5 वर्गांच्या वृत्तींचा निरोध केला तरी तुमच्या अनंत वृत्तींचा निरोध होऊ शकतो असं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आता या 5ही वृत्ती मुख्यतः 2 प्रकारच्या असतात. एक तर क्लिष्ठ वर्गाच्या असतात किंवा अक्लिष्ठ वर्गाच्या असतात. असं सांगून वृत्ती विज्ञानाचं सूतोवाच होतं
आणि ते अगदी पुढल्या सूत्रातच होणार आहे, यानंतरच्या सूत्रातच त्याचं सूतोवाच होणार आहे. पण आत्ता जे आम्ही म्हटलं, अशा प्रकारची पूर्वपीठिका भाष्यकार देतात. ते म्हणतात की अहो, तुम्ही ज्या वृत्तींचा निरोध करायला सांगताय त्यात वृत्ती अनेक आहेत, बहु आहेत. म्हणून अशा दृष्टीने प्रश्न करताना भाष्यकार म्हणतात, ताहा पुनः निरोधव्या बहुत्वे सती चित्तस्य, की अशा निरुद्धव्य वृत्ती, निरोध करण्याजोग्या वृत्ती अगदी अनेक असून सुद्धा, अनंत असून सुद्धा वर्गशः किती आणि कशा असतात. तर उत्तर रूपाने पुढलं सूत्र येतं, कृष्णार्पणमस्तु.